सगळ्यांना हॅलो सर. नमस्कार, जय श्रीराम, गुड मॉर्निंग. गुड गुड मॉर्निंग सर. मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बोला, काय म्हणतात सांगा. कोण आहे? हनुमंत गेडाम. हा, हनुमानजी गेडाम. हो, मी 1 तारखेला आलो होतो तुमच्याकडे. 1 तारखेला आलो होतो, 1 मार्चला. बर. ते तुम्ही ते बायसिकल ते आपले हे नाही का 85% अपंग, तर ते लिहून दिली, ती गाडी चिठ्ठी दिली होती. मी गेलो होतो सीआरसीच्या ऑफिस मध्ये. सीआरसीच्या ऑफिस मध्ये गेलो होतो मी, तर त्यांनी 16 तारखेला बोलावलं. साहेब नव्हते. हॅलो. हो, 1 तारखेला आले होते तुम्ही. 1 तारखेला 1 तारखेला, 1 मार्चला. 1 मिनिट थांबा. हा, 1 मार्च. नाव काय पूर्ण? हनुमंत भगवान गेडाम. साहेब गेडाम साहेब. हनुमंत. अरे नितिन भाई, म्यूट कीजिए माइक. माइक म्यूट क्यों? हाँ चालू है. माइक म्यूट कीजिए ना. चालू है, चालू है. हाँ, चालू है. हाँ चालू है. अरे म्यूट समझता क्या? म्यूट बंद करो. बंद करूँ क्या? हाँ, नहीं हनुमान जी आपसे नहीं बोला, आप तो बात करो सर से. अमोल सर. बोला गेडाम साहेब. हा, मग काय झालं? तुम्ही गेले होते, तुम्हाला 16 सांगितलं तारखेला काय? त्याची गेलो होतो. 16 तारखेला या म्हणे, साहेब नव्हते म्हणे, तर बर. 16ला बोलावलं त्यांनी मला. हो, ठीक आहे. आणि नोंदणी करून घेतली त्याने आपल्या कॉम्प्युटरला. हो, झालं, बाकी काहीच नाही. तुम्ही आणि त्या मी रोज अगोदर नाही कार्यक्रम घेतलं ना? करतो सकाळी सर. तुम्ही माझा फोन मी नहीं नाही, लगा. मी रोज चालू ठेवतो, ऐकतो सगळ्याच मी. बरं बरं. तर तुम्हाला तुमचं रिकमेंडेशन आम्ही केलं होतं, माझ्या हो, रेकॉर्डला आहे. हो. तुमचे नाव पाठवलं होतं डिपार्टमेंट मध्ये. तुम्हाला भेटेल सायकल. निश्चित राहा तुम्ही. मिळेल, मिळेल. तुम्हाला सायकल मिळेल म्हटलं. तुम्ही निश्चिंत हो, राहा. हो. आणि मी तुमचा कार्यक्रम रोज पाहतो ऑनलाईन. भला मी अच्छा बोलत नाही, पण रोज मी ऐकतो सगळ्यांचं. अच्छा. हो का? आणि म्हणून म्हटलं माझं कधी नाव बी दिसलं तर तेवढं हे नको करायचं. मला रोज सवय आहे सकाळी काय काय. फक्त आता ते फेसबुकवर संध्याकाळी तुम्ही दिसले मला, तर मला ते नाही करतायत बरं बरं. फेसबुकवर. तर माझा मुलगा आला म्हणजे मी त्याला फेसबुकवर करून मागीन. म्हणजे सकाळी तुमचं राहते, संध्याकाळी राहते. काल 205 नंबरचा कार्यक्रम होता सायंकाळी, तो पाहत होतो. अरे वा. ठीक आहे. हा, काहीतरी बसल्या बसल्या करा आता, म्हणून बसलो आपलं, खाली राहतो एकटाच घरी. घरी कोणी नाही राहत. बरं बरं. माझा तो मुलगा सिरोंचाला गेला आता. तुम्ही माझा इच्छा दिल्लीला केली गेला. होती, तुम्ही इच्छा जाहीर केली होती, तुम्ही ज्या गार्डन मध्ये वगैरे जाता हो, आपल्याच तिथे. घराच्या बाजूला आहे ना सर, करतो ना मी. तुम्ही हा फक्त वेळ द्या मला कधी तिथं. मोठा हो कार्यक्रम घेऊ, पहिले एक वेळा भेट घेऊन घ्या, ग्राउंड पाहून घ्या. तोपर्यंत हो. मी हे करून देतो. माझी इच्छा आहे. मला हे जमत नाही म्हणून मी म्हटलं सर, हे जे कार्यक्रम आहे ना, हे म्हणजे जमत नाही मला कोणतं. बाकी पैसे खर्च करतो, तशी व्यवस्था तो थोडं चालायला लागलो म्हणजे मग मी सगळं पाहून घेतो. असं इकडला भाग. हॅलो. माझा विचार आहे पत्रिका की छापा आणि करा मग. नाही, बरोबर. करा करा, छान कार्यक्रम करा. हंडी छापीन, कार्यक्रम घेईन, तुमची बोलणं घेईन, तारीख घेईन आणि वेळ घेईन, आणि सुट्टीचा दिवस घेईन एखाद्या सणाच्या दिवशी चांगला. चालेल चालेल चालेल. असं आहे. नाही करतो ते, काय काहीतरी आता करायला पाहिजे. घरी 2 वर्ष झाले सर बसू बसू बोर झालं, म्हणून आपला काहीतरी कार्यक्रम पाहतो, बातम्या पाहतो. आणि घरी कोण नाही, चांगलं ग्राउंड आहे माझ्याकडे, इथून समाज मंदिर दिसते, तिकडे बी आहे, काही मंडपही टाकायला लागत नाही, सगळ्या गोष्टी आहे सगळीकडे केलेल्या. देतो सर, देतो. आणि तुम्ही आले कधी इकडे आमच्या एरियात बापूनगरला, भांडे प्लॉट जवळ, एक वेळा भेट द्या सर. येतो. तसंही मी तुमच्याकडे येत राहीन म्हणा. आता गाडी आली म्हणजे थोडं चालायला लागलं तर मी बरोबर येईल. ठीक आहे. ठीक आहे सर. हो, नमस्कार सर. नमस्कार. हेलो सर. हेलो सर. हा, हॅलो. एक हॅलो. मिनिट, आपण प्रत्येकाशी बोलू, प्रत्येकासोबत बोलूया. विद्या शेंडे यांना बोलायचं आहे, त्यांच्याशी बोलू. हाँ सर. हो, 1 सेकंड.
बोला काय म्हणता. सर ते मी काल फोन केलेला तुम्हाला बरं. ते हां. निराधारच्या ऑफिस मधून फोन आलेला ते UPID आणि आधार कार्ड सबमिट करायसाठी. पण सर UPID नाही आहे, पण आधार कार्डचं नाव चेंज झालं माझं. तर तर तिकडलं चालेल की इकडे नवीन बनवावं लागेल ते नाही माहित ना. मी नाव लिहून घेतो तुमचं पूर्ण. मला वाटतं तुम्ही मॉर्निंगच्या जनसंवादला पहिल्यांदा जॉईन झाला आहात ना. हो, मॉर्निंगला नाही, एरवी मी 12 वाजता जॉईन होत होती. आता तो अगोदर 12 वाजता कार्यक्रम व्हायचा. आता ते शेड्यूल पूर्ण डिस्टर्ब होतात, त्यामुळे सकाळी 7:30ला करतो हा कार्यक्रम. ओके, मग 3-4 महिने अगोदर आपण हा कार्यक्रम 12 वाजता घेत होतो. हो. आता आपण हा कार्यक्रम रोज सकाळी 7:30 वाजता घेत असतो. 7:30 ते 9:30 किंवा तो 15-20 मिनिट मागे पुढे. ओके. सांगा तुमचे पर्सेंटेज पूर्ण. 75 हो. प्लस 65. हा, 65 आहे. 65. मुंबईमधून आहात ना तुम्ही. हो. नागपूर माहेर आहे, ना- मुंबईला राहता. नागपूर. हा, नागपूरला माहेर आहे. त्याला निराधारच्या याला 30 वर्ष झाले सर. बस मला एवढं लिहू द्या, मग आपण पुढे डिस्कशन करू. एज किती आहे तुमचं. 41. मोबाईल नंबर सांगा. 99 हम्म. 60 हम्म. 84 हम्म. 6562. मुंबईला कुठे राहता. नाला सोपारा. नाला सुपर. हम्म. नाला सुपरला कुठे. महेश पार्क जवळ तुलिंज रोड. कोणता रोड. धुलिंज. तुलिंज रोड. धुलिंज रोड. हम्म. मागे तुम्हाला ते, मला आठवते 3-4 महिने अगोदरची गोष्ट आहे. तुम्हाला शिलाई मशीन घरून जॉबसाठी सांगितली होती मी. तुम्हाला जायला सांगितलं होतं मुंबईला त्या डिपार्टमेंटमध्ये. त्यानंतर तब्येत खराब झाली सर माझी. आता पण ऑक्सिजन लावावं लागते, थोडासा ऑक्सिजनचा प्रॉब्लेम झालाय. बरं, ठीक आहे. तर मला तुमची जी स्टोरी एक आयडिया आहे की तुम्ही नागपूरला राहत होत्या, मग मुंबईला गेल्यात, तुमची पेन्शन येत होती तिथे. आता काहीतरी हो. पेन्शनचा प्रॉब्लेम झालेला आहे. सांगा पुन्हा मला हो, एकदा रिकलेक्ट करू. काय झालेलं आहे आता, सांगा विषय. आता म्हणजे ते त्यांचा काल फोन आलेला. ते बोले UPID कार्ड आणि आधार कार्ड सबमिट करायला सांगितलं. पण हम्म. प्रॉब्लेम आहे की आधार कार्ड चेंज झालं माझं, लग्नानंतरच झालं ना. आणि हम्म. UPID कार्ड काढावं लागेल, तर ते लग्नानंतरच काढावं लागेल ना सर. हम्म. तर मग ते नाव चेंज झालं तर मग निराधारचे पैसे बंद होतील ना. हो. त्याच्यासाठी विचारायचं होतं की काय करायचं म्हणून. तर थोडं मी जे सांगतोय, थोडा त्याच्यात हा त्रास सर. होईल, पण नेहमी करता परमानंट होऊन जाईल. ओके. कारण आता तुमच्या जे पेन्शन यायची ती लग्नाच्या अगोदरची पेन्शन होती. हो. आणि आता तुमच्या लग्नानंतर आधार कार्डवरती तुमचं आधार कार्ड चेंज झालेलं आहे. हो सर. आता तुम्हाला त्यांनी म्हटलं की डॉक्युमेंट सबमिट करा. जसं तुम्हाला UDID कार्ड मागितलेलं आहे, तर ते हो. डॉक्युमेंट सबमिट करतील तेव्हा ते डिफरन्स दिसून पडेल. आधार कार्ड वेगळं, UDID कार्ड वेगळं, हे सगळं वेगळं दिसेल. त्यामुळे तुमची पेन्शन तशी ते बंद होणारच आहे. हो. त्यामुळे कारण डॉक्युमेंट वेगळे वेगळे झालेले आहेत. तर मला असं म्हणायचं आहे की तुम्ही जी हँडिकॅप सर्टिफिकेट आहे हो सर. ती मुंबईवरून जर बनवून घेतली, म्हणजे नागपूर. नागपूरला तुम्ही ते डॉक्युमेंट सबमिट करा आणि हा, त्यांना घरी चेकअप करा. तुमचं केव्हा झालं होतं चेकअप. म्हणजे आता ते भरपूर जेव्हा केलं होतं तेव्हा चेकअप झालं होतं. झाले 7-8 वर्ष हा, 7 वर्ष झाले. झाले ना. तर हो.
तर तुम्हाला नागपूरला येऊन ते UDID कार्ड नाही आहे तुमच्याकडे. ते UDID कार्ड पाहिजे होतं तुमच्याकडे. तुम्ही प्रोसेस काही केली नाही. ते माहीतच नव्हतं सर, आता माहीत झालं की UDID कार्ड पाहिजे, गरजेचं आहे बाबा. हो, तर तुम्ही काय करा, यावेळेस पूर्ण डॉक्युमेंट फायनल सबमिट करा. त्यामध्ये ते जे जे डॉक्युमेंट मागतील ते त्यांना देऊन द्या. एकदा तुमच्या लग्नानंतरचे आधार कार्ड पण सबमिट करा. आणि तुमच्या हस्बंडकडलं राशन कार्ड असेल ना? सर राशन कार्डचा प्रॉब्लेम सॉल्वच नाही झाला ना सर. किती प्रयत्न केले, नाही झाला तो. ते नाव आहे पण लिंक नाही होत आहे. तर ते तहसील मध्ये पण गेलेली मी, नाही होत आहे ते. हम्म. होते ते काम, थोडं फॉलोअपचा अभाव पडला असेल असं वाटत आहे मला. गेलेली तर मी तहसील 2दा गेलेली. हो, पण ते नाही होत दोनदा गेल्याने. कोणाला घेतलं हे सोबत घेतलं तुम्ही, म्हणजे कुठे कुठल्या सेंटरला गेले होते आधार कार्डच्या याच्या ते राशन कार्ड? वसईला आहे ना तहसील ऑफिस, तिथे गेली. वसईच्या तहसील ऑफिसला गेले होते ना? आणि काय हो, होतं कार्डचा प्रॉब्लेम? डॉक्युमेंट्स होते माझ्याकडे. आधार कार्ड होतं आणि घरच्यांचे पण आधार कार्ड होते, इलेक्ट्रिक बिल होते, म्हणजे डॉक्युमेंट सगळे नेले. तर ते म्हणाले की सेपरेट करून देतो, पण मी म्हटलं सेपरेट नाही पाहिजे, त्याच्यामध्ये लिंक करायचं आहे फक्त. तर ते ऑनलाईन करा म्हणे, ऑफलाईन नाही होत. तर ऑनलाईन केलं पण ऑनलाईन पण नाही झालं ते. नाही होतं ते कार्यक्रम. तुम्ही थोडंसं तुमच्या डॉक्युमेंटेशन मध्ये काही प्रॉब्लेम आला असेल. सेपरेट न करण्याचा विषय काय, सेपरेट तर छान आहे उलट. सर आम्ही दोघच एकच आहे ना सर. ते सेपरेट कसं करणार आहे? मी, माझी सासू सासरे आणि माझे मिस्टर आणि मीच आहे ना सर. सेपरेट कसं करू? नाही, कसं आहे, त्या मागचं कारण हे आहे की जर तुम्ही सेपरेट करून घेतलं ना, हा, तुम्ही, तुमचे हस्बंड आणि तुमचे मुलं हे जर सेपरेट झाले तर तुम्हाला त्याचा फायदा जास्त होईल. माझे मिस्टर पण हँडिकॅपच आहेत. अच्छा. हा, तर सेपरेट हरकत नाही आहे करायला, करून घ्यायला पाहिजे होतं. कारण तुम्ही तुमचे हस्बंडचे जर सेपरेट केलं असतं तर तुम्हाला बेनिफिट जे आहे त्याचे जास्त आहे. ओके. आणि तुमचे सासू सासरे, त्यांचे राशन कार्ड तर आहेच ना, राशन कार्ड तर त्यांचेही हो, राहणार आहे, तुमचेही राहणार आहेत. तर ते करून ओके. घ्यायला पाहिजे. सेपरेट म्हणतात तर करून घ्या, काही हरकत नाही, उलट छान आहे ते. अच्छा, ओके सर, ठीक आहे. पण हे सगळं लागेल तुम्हाला. आता समजा तुम्ही मुंबईला राहतात आणि तुम्हाला नागपूरवरून तुम्ही आले सुद्धा, तर तुम्हाला ते सगळं मागतील, राशन कार्ड मागतील. UDID कार्ड नाही आहे तुमच्याकडे, पुन्हा रिचेकअप होईल. तर ही पूर्ण फॉर्मॅलिटी तुम्हाला करावं लागेल. तेव्हा क्लिअर सांगावं लागेल त्यांना की मी मुंबईला राहते, माझ्या आधार कार्ड मुंबईचे आहेत, तर मला मुंबईमधलं सगळं ट्रान्सफर करून द्या. ओके. थोडी जटिल प्रोसेस आहे, पण आपण करू. तुम्ही नागपूरला कधी येताय ते सांगा. हा, तर मी येते ना सर, सांगा मग कधी येते. हं? नेक्स्ट संडे आली तर चालेल ना, संडेला येते. एक काम करा, तुम्ही या कार्यक्रमाला जोडून राहा. आता फक्त 8 वाजलेले आहे. या कार्यक्रमामध्ये 9:30ला माझ्याशी पुन्हा बोला. मी लाईव्ह कॉल करतो ऑफिसरला. हॅलो. ओके सर. हा हा सर. आता सकाळी, आता भरपूर सकाळ आहे, आता फोन नाही करत त्यांना. 9:30 वाजता तुमच्या समोरच कॉल करतो. तुम्ही मला 9:30ला एकदा रिमाइंडर द्या याच कार्यक्रमामध्ये. अच्छा सर, ओके. मी त्यांना विचारून घेतो की अशी अशी परिस्थिती आहे, तर काय करायचं, ते आपल्याला प्युअर मार्गदर्शन करून देतील. ओके. ठीक आहे. तुमचं 9:30 पर्यंत राहते ना हे मीटिंग? हो, 9:30 पर्यंतच राहते. तर मला तुम्ही 9:30ला एकदा बोलून घ्या ना मला याच मीटिंगमध्ये आज. ओके ओके. त्यांना फोन लावून घे तुम्ही झाल्यावर. हा, ओके सर. आता फोन लावतच नाही, आता काही लोक धावपळीमध्ये राहतात ऑफिसच्या वगैरे. हा हा सर. ठीक आहे. हो. चालेल, ओके. हेलो सर. हेलो. हा, बोला रुपेशजी गिरटकर. हो सर, माझी प्रॉब्लेम अशी आहे. हॅलो. हा, बोला ना, बोला. मी 2023 मध्ये काम करता करता पडलो सर. तुम्ही स्वतःला दाखवा जरा तुम्ही.
बेडवर झोपल्यात तर तुम्ही मध्येच जॉईन झाले होते वाटते. हो हो सर, मागे दाखवलं होतं मी तुम्हाला. मग तुमची स्टोरीच माहिती आहे ना मला, तुम्ही वारंवार का बरं सांगताय? सर, माझी प्रॉब्लेम अशी आहे, मी जे बांधकाम कामगार मध्ये केस केलेली आहे. हम्म. तर अपंगत्वा जर काम करताना अपंगत्व आलं 75%, तर 2 लाखापर्यंत विमा आहे. तो विमा मीनं केस केली होती सर 9व्या महिन्यात, पण ते रिजेक्ट झाली सर. तुम्ही कोणत्या तारखेला जॉईन झाले होते? मी सर 7 तारखेला झालतो आता. तुमच्या चेहऱ्याकडे मोबाईल घ्या तुमचे. आता काम नाही करत सर. कोणी असेल ना दुसरा, तुमच्या बाजूला कोणी असेल ना. नाही सर, शेतात गेल्यानं कोणीच नाही आहे. तुम्हाला विजय मेहर सरांनी अटेंड केलं होतं, तर तुम्ही त्यांना ही गोष्ट सांगितली होती ना तेव्हा? नाही सांगितलं कुठे. मग आता हा नवीन विषय आहे का? हो सर. बोला. माझं ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं, ते फोटो काढले ऑनलाईन, का म्हणते वरती केस पाठवली, ते रिजेक्ट झाली सर. ते म्हणते आता रिजेक्ट झाली तर पुन्हा करा. तर मग ते माझं कार्ड, ते जी नोंदणी पावती आहे अरे ते बाबा इथे आवाज जातोय ना. रिन्यू नाही आहे सर. डबल केस करता येत नाही, रिन्यू नाही आहे का त्या कारणाने. कुठलं कार्ड रिन्यू नाही आहे तुमचं? ते बांधकाम कामगाराचं नाही का सर, हम्म. ते रिन्यू नाही आहे आता. तर ते म्हणते रिजेक्ट झाला तर डबल करा केस, तर ते रिन्यू पाहिजे त्याच्यासाठी केस करायला. हम्म. मग काय प्रॉब्लेम काय रिन्यू करायला? रिन्यू करायला सर, पण ते आता आपण केस केली 100% अपंगाची, तर ते म्हणजे आता तू काम कसं करू शकतो, रिन्यू कसं केलं कार्ड, असं होते ना सर. अच्छा. आणि ऍक्सिडेंट कधी झाला तुमचा? माझा डिसेंबर महिन्यात झालता, 18 तारखेला. डिसेंबर कोणता वर्ष? कुठलं वर्ष? 23. अरे तुम म्यूट रखो ना यार, मुझे तुमको वेटिंग पे डालना पड़ेगा, तुमको कल भी बताया था. आप म्यूट रखो शाओमी, मैं वारंवार आपको बता रहा हूँ. 23 डिसेंबरला झालत हे, 18 डिसेंबरला झालत 2023 मध्ये सर. बरं बरं. हम्म 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 हम्म. हे सर, त्यांनी माझी केस रिजेक्ट केली. माझं तिथं व्हेरिफिकेशन झालं ऑनलाईन, म्हणजे माझ्या फोटो गिटा पाठवल्या होत्या तिकडे वरती, त्यांनी ते रिजेक्ट केलं सर. हम्म. आता म्हणते पुन्हा करा, तर पुन्हा नोंदणी पावती का म्हणते सर हे पाहिजे. नाही, जेव्हा केस रिजेक्ट केली तेव्हा तुमच्याकडे तुमचं जे श्रमिक कार्ड होतं ते लाईव्ह होतं का, म्हणजे अस्तित्वात होतं का? हो सर, तेव्हा होतं. मग रिजेक्ट का बरं झाली केस तुमची? माहिती नाही सर, रिजेक्ट ते म्हणे 3 महिन्याने येते म्हणे. आता 6-7 महिने झाले, तर मी त्या दिवशी आधार कार्ड पाठवलं मी ऑफिसला, मग त्या सरला. ते म्हणे तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला म्हणे, तर डबल करा म्हणे. मग मी त्यांच्याशी बोललो, सर म्हटलं आता तर रिन्यू नाही आहे म्हटलं सर, तर रिन्यू नाही आहे तर कसं पण नाही होणार म्हणजे, असं म्हणले ते सर. कोणता जिल्हा आहे तुमचा? माझा नागपूर जिल्हा आहे सर. आणि कुठे राहता तुम्ही? नरखेड.
गाव कोणतं आहे? नरखेड नरखेड. नाही, गाव पण नरखेडच आहे का? हा, नागपूर जिल्हा आहे, नरखेड गाव आहे. बांधतो ना. वय किती आहे तुमचं? माझं सर 32. शिक्षण? 12वी. मोबाईल नंबर सांगा. 90 21 हम्म. 66 25 75. 90 21 66 25 75. हो सर. ठीक आहे. वरतून रिजेक्ट झाली आहे म्हणते सर केस. तुमची विम्याची केस रिजेक्ट झालेली आहे आणि आता तो जो तुमचा श्रमिक कार्ड आहे तो एक्सपायर झालेला आहे, तर तो कार्ड नवीन मागत आहे. नवीन कार्ड तुम्ही जर घ्यायला गेले तर ते म्हणतात आहे की तू आता काम कसं करशील जर तुला कार्ड दिलं तर. हा, रिन्यू केलं तर तू काम करू शकत नाही. रिन्यू कसं केलं म्हणजे याच्यात तुम्ही सापडा न बुवा, असं त्या सरचं म्हणणं होतं. काम अच्छा रिन्यू कसं केलं? हो, काम करू शकत नाही तुम्ही, रिन्यू कसं केलं. कोणी म्हटलं असं? बांधकाम कामगाराच्या ऑफिसच्या सरनी. बरं, ठीक आहे. असं तो विषय तर लांबचा आहे, नंतरचा आहे. तुमचं जेव्हा केस टाकली रिजेक्ट होण्याचे कारण काय आहे? रिजेक्ट म्हणजे ते वरतून केली आहे सर ते ना केस रिजेक्ट. अरे हो, ते का मला बरं केली? माहिती नाही. कोण बघत आहे तुमचं हे काम? म्हणजे काम सर माझं काम करता करता अपघात झाला ना सर, तिथं विमा होता, तर मी ठीक आहे, त्याच्यात काही केस हरकत नाही. केली मला हे सर. सांगा, तुम्ही हे जे काम सांगितलं आहे विम्याचं, हे काम तुम्ही कोणाला सांगितलं करण्यासाठी? कोण आहे मदत करणारा तुमचं? सर मी ते बांधकाम कामगार नरखेडला ऑफिस आहे, हर हम्म. तहसील मधून ऑफिस दिला आहे सर. तर त्या ऑफिस मध्ये मी केस केली सर, हे ऑनलाईन. हो, तुम्ही सांगितलं मला केस केली होती, पण या केसचा फॉलोअप तुमच्यातर्फे कोण घेत आहे? तर मीच केली ती केस, तर त्या ऑफिस मध्ये त्या सरने सांगितले आम्हाला असं असं करा म्हणून. 2 लाखापर्यंत विमा मिळेल म्हणे तुम्हाला. अरे हो, तर तुम्ही कोणासोबत बोलताय? फॉलोअप तुम्ही स्वतः घेत आहे की कोणी दुसरं आहे हे विचारत आहे मी. नाही, आम्ही स्वतः केली ती सर केस. तिथं हम्म. लिहिलं होतं हम्म. तर ते विमा मिळेल म्हणे. 75% अपंग पाहिजे म्हणे, तर माझं 100% आहे. आता तुम्हाला मला काय प्रश्न आहे तुमचा? तर हे केसचं मग आता रिजेक्ट झाले आहे तर कसं करायचं का? आता तुम्ही मागे जॉईन झाले होते, ठीक आहे. तर तुम्हाला आपल्याला त्या अधिकाऱ्यासोबत बोलावं लागेल ना दादा, की रिजेक्ट का बरं झाली? ते रिझन फाइंड आउट करावं लागेल ना. हो सर, पण ते म्हणते वरतून झाली म्हणते रिजेक्ट. आता हो, माहिती नाही नागपूरहून झाली का मुंबईहून झाली ते. मग ते माहिती काढण्याकरता एखादा वकील तुम्ही करा ना. 500 1000 रुपये त्याला द्या आणि त्या वकिलाच्या माध्यमातून हे काम करा सगळे. पहिले ही कमी गोष्ट सांगते हा. हॅलो. हो सर. अरे एखादा वकील पहा, 500 1000 रुपये जे नवीन नवीन पोरं राहतात ते करतात हे कामं, आणि हे काय थोडंसं फॉलोअप द्यायचं काम आहे. तर हे काम हम्म. होऊन जातात. रिजेक्ट होण्याचे कारण काय आहे? जेव्हा तुम्हाला 100% तुमचं दिव्यांगत्व आहे आणि तुम्ही हम्म. तेव्हा ते कार्ड पण काढलेलं होतं, सगळं काही ओके आहे बरोबर, मग तुम्हाला ते विमा मिळायला पाहिजे. तर रिझन काय आहे रिजेक्ट होण्याचं? डॉक्युमेंटेशन मध्ये काही प्रॉब्लेम आहे का, की तुमचं कार्ड एक्सपायर झालं तेव्हा? रिझन काही कळलं नाही ना मला. रिझन समजलं असतं आपण काहीतरी पुढे बोललो असतो.
आता तुम्हाला हो हे सर. एवढं सांगू शकतो तुम्हाला की एखादा ऍडव्होकेट पहा. तुम्ही इथून फोनाफानी न करता फोनाफानी न करता एखादा ऍडव्होकेट पहा आणि त्याला कामाला लावा. मी जाऊ शकत नाही ना सर कुठे. मी बेड रीडर. म्हणजे जेव्हा तुम्ही फोनवर त्या ऑफिसरशी बोलू शकता तर असं वकील नाही आहे कोणी. नाही सर माझ्याकडे नाही आहे. बरं ठीक आहे, शांत राहा. फक्त प्रॉपर नरखेडलाच राहता का? हो सर प्रॉपर नरखेड. प्रॉपर नरखेडला कुठे राहता? पेट विभाग. हा, पेट विभाग. पेठ पेठ विभाग. हो. हॅलो. हो सर पेट विभाग खारी वार्ड मध्ये. खारीवाड. हो. खारीवाड. पुन्हा काय ऍड्रेस आहे? तेवढाच आहे का? पेठ विभाग खारीवाड. वार्ड नंबर 3. आणि अं, ते ऑफिस कुठे आहे? तुम्ही जिथे अर्ज केला होता तेव्हा कुठल्या ऑफिसला अर्ज केला होता? हे आहे स्टेट बँक चौकात. कुठे? स्टेट बँक चौक म्हणजे स्टेट बँक भाषेच आहे. शहर शहर विभाग मध्ये आहे. कोणता विभाग? शहरात शहर विभाग म्हणतात त्याला. 1 नंबर शाळेजवळ. स्टेट बँक चौक 1 नंबर. 1 नंबर काय शाळेजवळ? हो हो सर. 1 नंबर शाळेजवळ. पुन्हा काय सांगू शकता तिथलं तुम्ही? ऑफिसरचं नाव काय आहे? ऑफिसचं नाव ना माहित. माझ्याकडे नंबर आहे त्या सरचा. काय सरचं नाव काय? सरचं नाव. सरचं नाही माहिती सर. नंबर आहे माझ्याकडे ऑफिसचा. ठीक आहे, थांबा जरा लाईनवर राहा. साहेब ज्या व्यक्तीस आपण कॉल केलेला आहे ती सध्या इतर कोणाशी बोलत आहे. आपण प्रतीक्षा करू शकता किंवा पुन्हा प्रयत्न करू शकता. आपले नमस्कार भाऊ. साहेब नमस्कार. काय म्हणता हालचाल? हो का? अच्छा अच्छा, वा वा वा. पुढे गावालाच आहे का? हम्म. अच्छा अच्छा. एक छोटा विषय होता, बोलू का? नरखेडचे एक दिव्यांग मित्र आहे. 100% दिव्यांग, बिचारा बेडवरून हलू नाही शकत आणि उठू नाही शकत, काहीच नाही करू शकत. म्हणजे त्याला टॉयलेटलाही जायचं तर खूप त्याची परेशानी आहे. त्याचं नाव आहे पेठ विभाग खारीवाड 3 मध्ये राहते. त्याचे नाव आहे रुपेश गिरटकर. हो. वय 32 वर्ष आहे. ते याचं आहे ना, 2023 मध्ये डिसेंबर मध्ये याचा ऍक्सिडेंट झालेला होता काही कारणास्तव. तर ऍक्सिडेंट झाला तर यांनी विमा क्लेम केला 2 लाखाचा. ते श्रमिक योजना कार्ड राहते ना आपलं, त्या कार्डच्या अंतर्गत. तर त्या कार्डचा नियम आहे की 75% ऍटलिस्ट दिव्यांगत्व राहायला पाहिजे. याचे 100% आहे. तर आता याच्या मागे पुढे कोणीच नाही. यांनी केस केली होती त्या विम्याकरता. तर ती केस आता माहीत पडलं की रिजेक्ट झाली. आता रिजेक्ट केल्यानंतर तो ऑफिसर म्हणतो की नवीन, आणि तोपर्यंत याचे जे श्रमिक कार्ड आहे ते एक्सपायर झालं. आता नवीन बनवतो म्हटलं तर ते कसं की नवीन बनविलं तर असं होईल की हा हा हा, तो फिजिबल पाहिजे. आता मग ते कुठेतरी खोटं होईल ते, आहे की नाही? तर विषय असा आहे भाऊ की मदत तुमची अशी पाहिजे होती की त्याचं जे रिजेक्ट का बरं झालं, म्हणजे तो ऑफिसरनी सांगितलं रिजेक्ट का बरं झालं, तुम्ही बोललं तर ते तुमच्या शब्दाखाली ते काम होऊन जाईल. स्टेट बँक स्टेट बँक चौकामध्ये वार्ड 1 नंबर स्कूल आहे ना तिथे जवळपास, तिथे तो ऑफिसर बसते. तर तेच थोडं समजायचं होतं. बांधकाम विभाग, हो. ओळखीचं आहे ना?
थोडस माहिती काढता का याची? या पोराच्या कामात येऊन जाईल. कोणीच नाही त्याच्या मागे पुढे, घरात एकटा पडला राहते. हो, 2 लाख. 23 23 08 08 28 28. हा हा, 63. ठीक आहे. माझे आता तिथे तुझा कॅमेरा ऑन कर. हो सर, 1 मिनिट. हम्म. अरे कोण आहे रे हे? कॅमेरा का आपला व्हिडिओ म्यूट ऑन नाही करत? का बरं म्यूट ऑन करतो? हा Xiaomi ऐकतच नाही. त्याच्या फोनचा प्रॉब्लेम आहे किंवा हा वारंवार तेच करतो. बरं, रुपेश. हॅलो रुपेश, ऐकायला येत आहे हो का? सर, हॅलो. बोला ना. हा, तर मी तुझ्यासाठी आता नरखेडमध्ये हो बोलतो. सर, हो. नरखेडमध्ये ते ऑफिसर आहे, माझे छान मित्रही आहे. यावेळेस ते नगरसेवक निवडूनही आलेले आहे. त्यांच्यासोबत माझं आता हा सर, बोलणं मनोज झालं कोल्हे. तुझ्यासमोर. तर ते आज तुझ्या घरी येतील तुला भेटायला. हा हा. त्यांच्याशी भेटून घे. त्यांना सविस्तर पूर्ण माहिती सांग. कामगार विभाग जे आहे, बांधकाम विभाग, तिथे त्यांचे पूर्ण मित्र बसलेलेच आहे आणि जशी पूर्ण सरकार तिथे आपलीच आहे. 16 नगरसेवक आहे तिथे आपले. तर तुझं काम जर जेन्युन असेल, व्हॅलिड असेल, तर तुझं काम 200% होऊन जाईल. एवढं मी सांगू शकतो. तुला 2 लाख रुपयाचा विमा मिळून जाईल. हो सर. ठीक आहे, तर तुला घाबरण्याची काही गरज नाही. आम्ही सर्व तुझ्या सोबत आहोत. मी तुझाही पण नंबर त्यांना देतो, साहेबांना, आणि त्या ऑफिसरचा पण नंबर देतो त्यांना. ठीक आहे. हो सर. तर तुमचं बोलणं सर मनोज कोरडे सर संग झालं का? कोण आहे हे मनोज कोरडे? नगराध्यक्ष आहे सर इथची, नरखेडची. नाही, त्यांच्यासोबत नाही झालं माझं बोलणं. माझं ज्यांच्यासोबत बोलणं झालं ते तुझं काम करतील. बाकीच्या सर्वांसोबत माझी तेवढी परिचय नाही आहे तिथे. असेलही तर मला तेवढं समोरासमोर आल्यानंतर माहीत होईल. हो सर. सर हेलो. अरे, अरे दीदी, मैं फोन कट कर रहा हूँ, आप क्यों बार बार फोन कर रहे हो मुझे? हेलो सर. फोन क्यों कर रहे हो दीदी बार बार? वीडियो कॉल, मुझे वीडियो कॉल मत करिए. हेलो. कळलं का दादा तुला? हो सर. हेलो. तर तुझ्याकडे ते आज येतील. त्यांना संपूर्ण माहिती दे. तुझं काम ते करून देतील. ठीक आहे. हो सर, ओके सर. तुझा नंबर मी पाठवत आहे त्यांना. 9021662575. आणि पुन्हा ज्या तिथे ज्या काही योजना आहे तिथल्या, त्या सुद्धा तुला ते लागू करून देतील. छान कार्यकर्ते आहेत ते. ठीक आहे सर. तर औषध पाण्याला काम देईन. काय झालं? औ- औषध पाण्याला काम देईन सर. मला काहीच नाही कळत सर. संडास बाथरूम काहीच नाही सर. भेटसूल झालाय अजून. ठीक आहे, त्यांना जेवढी शक्यतो मदत राहील ते करतील. तुझा नंबर ठीक आहे. मी त्यांना दोन्ही नंबर पाठवलेले आहे. ठीक आहे. हो सर, ओके सर. त्यांना दोन्ही नंबर पाठवले. तुझं सगळं काम लाईन अप झालेलं आहे. आता ते तुझ्या घरी येतील. हो त्यांना जे सर. जे वास्तविकता ते सांगून दे. दोन काढा देता वेळ. सर हेलो. हेलो सर. सर हेलो. मला रिव्ह्यू तर लिहू द्या यार. 2 मिनिटं थांबा, मी प्रत्येकासोबत बोलत आहे.
हे यांच्याशी बोलणं झाल्यानंतर मला रिव्ह्यू लिहावं लागतात ना, म्हणजे नेक्स्ट टाइमला जर माहीत बोलले तर काय लिहिलं, काय बोलणं झालं तर माहीत पडते आपल्याला. बोला, कोण आहे आता? सर हॅलो. बोला. सर मी सोलापूरवरून आहे. काय नाव आहे पूर्ण? ऐकायला येतं सर? माझं नाव सर महेश आत्माराम खांडेकर. हॅलो सर, ऐकायला येते का सर? हो. माझं नाव सर महेश आत्माराम खांडेकर. मी सोलापूर जिल्ह्यातील आहे, सांगोल तालुका. महेश आत्माराम खांडेकर. पर्सेंटेज तुमचे स्वतःचे आहे दिव्यत्व? हो, माझं स्वतःच आहे. किती 80% पर्सेंट? आहे. एका पायाचा प्रॉब्लेम आहे. किती किती पर्सेंट आहे? माझं 80% आहे सर. 80% आहे सर. लेफ्ट लेग? हा, राईट लेग गुडघ्यापासून. ऍक्सिडेंट झाला होता शाळेत असताना. सोलापूर? सोलापूरमध्ये सांगोला तालुका आहे. सांगोला? सांगोला, त्यामध्ये देवळी गाव आहे एक लहानसं. वय? वय माझं सर आता 29 आहे. मोबाईल नंबर? 90 49 15 67 72. शिक्षण? शिक्षण माझं ग्रॅज्युएशन झालंय सर, ग्रॅज्युएशन. कशात? आणि तिन्ही BA मध्ये ग्रॅज्युएशन झालंय आणि तिन्ही लँग्वेज मध्ये टायपिंग झाली 30-40 मराठी, हिंदी, इंग्लिश. सांग, काय विषय आहे तुझा महेश? तर माझा विषय एकच आहे. माझं शिक्षण वगैरे झालेलं आहे. मी 1 वर्ष थोडंफार काम केलेलं आहे एका संस्थेवर क्लर्क म्हणून. पण तिथं काय माझं जमेना. मी आता सरळ सेवक पद भरतीसाठी पण ट्राय करतोय. ग्रामसेवक असू द्या, तलाठी असू द्या. आता न्यायालय क्लर्क मध्ये पण 2 फॉर्म भरलेले आहेत. शिपाईला भरलेला आहे, क्लर्क साठी पण भरलेला आहे. आता मी थोडा थोडा अभ्यास करतोय, पण सर कुठे काय नोकरीचं काय मेळ बसे नाही. मग जॉबसाठीच फोन केला होता सर. काय जॉबचं झालं तर बरं होईल, बाकी काही माझा विषय नाही. कशा प्रकारचा जॉब करायचा आहे? जॉब सर मी क्लिनिकल करू शकतो, कोणताही जॉब करू शकतो, फील्ड करू शकतो. पण आता जरी गव्हर्नमेंट जरी भेटलं तरी पण चालेल. आणि तोपर्यंत कुठेतरी इथं सांगोल्याच्या तालुक्याच्या ठिकाणी पंचायत समितीमध्ये म्हणा, कुठे बँकेमध्ये म्हणा. त्यासाठीच फोन केला होता तुम्हाला. आणि मी ते मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना एक चालू झाली होती का पाठीमागच्या वर्षी, हम्म. त्यामध्ये पण सर मी ग्रामपंचायतमध्ये आमच्या प्रशिक्षण घेतलेलं आहे 11 महिन्याचं. हम्म. हो, मग जॉबसाठी जरा बघा ना सर, काय होत असेल तर. सोलापूरच्या पावले हो, सोलापूर. सांगला तालुका येईल ना, तर सांगलाच्या बघावं लागेल. सोलापूर, सांगला. सांगोला. सांगोला. हा, सांगोला. सांगोला आहे बाबासाहेबजी देशमुख, डॉक्टर बाबासाहेब देशमुख. हो, डॉक्टर बाबू, राईट सर. आमदार, तुमचे आमदार आहेत ते. आमदार. हो. हम्म. आणि कलेक्टर आहे तुमचे कुमार आशीर्वाद. हो सर, राईट. हो. कुमार आशीर्वाद कलेक्टर आहे आणि बाबासाहेब देशमुख आमदार आहेत. बाबासाहेब देशमुख आमदार आहे. ठीक आहे. हो. ओके. पुन्हा सोलापूरला कोण आहे? सोलापूरचे संयोजक कोण आहे? पालकमंत्री म्हणताय का?
नाही नाही नाही, हे आमचे बीजेपीचे संयोजक पाहत होतो हा दिव्यांगां. हा हा असो, काही हा. हरकत हम्म. नाही. ओके. मी बऱ्याच ठिकाणी ट्राय केलं पण सर थोडं थोडं मार्केट जात आहे. उगा पैशाची मागणी होत आहे, हे एवढं दे तेवढं दे, इथं लावतो तिथं लावतो. कुठे पैसे मागत आहे? हे असं कुठं पण लावतो म्हणते कुठल्या तरी ऑफिसमध्ये पहिल्यांदा 2 वर्ष असं कर टेंडर पद्धतीनं, परत पैसे भर, तुला हे फिक्स करून देतो, ऑर्डर काढून देतो. बर, एजंट लोक असे. ठीक आहे. मग तुमच्या सानिध्यातून काय होतंय का बघितलं तर सर फार बरं होईल, कारण की मला त्याची जास्त गरज आहे, बाकी काय नकोय मला. चालेल, ठीक आहे. एक दोन कामं कर. हा अं, लावायला काय, मी तुला आता टेम्पररी जॉब जॉब लावून देऊ शकतो, पण त्यात तुला मजाही नाही येणार आणि आम्हालाही मजा नाही येणार. शिक्षित आहे, एज्युकेटेड आहे तू, आणि मला एक सांग, 80% वॉक आहे तर मग चालते कसं? टेम्पररी लेग माझं लावलेला एका नाही आर्टिफिशियल लेग आहे ना, जयपूर आहे माझ्याकडे. आहे ना? हं, हं. आहे, माझी काय अडचण नाही तशी. आलं लक्षात मला. हो. दोन कामं कर दादा. हा बोला ना सर. सध्याच्या परिस्थितीमध्ये तुझ्या ईमेल, तुझा रिझ्यूम, बायोडाटा आणि तुझ्या प्रोफाईल हा मला ईमेल कर. ईमेल करू का? हा, हा हा. ईमेल ऍड्रेस लिहिलेला आहे माझ्या स्क्रीनवरती. हो आहे. काय काय रिझ्यूम? तुझ्या पूर्ण प्रोफाईल, बायोडाटा आणि तुझ्या एक्सपिरियन्स सर्टिफिकेट, तुझे जे काही एज्युकेशन सर्टिफिकेट आहे त्या सगळ्या हा 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 प्रोफाईल तयार कर आणि एक निवेदन पाठव मला, की मी अशा अशा हा. प्रकारचा दिव्यांग आहे आणि मी अशा अशा प्रकारचे कामं करू शकतो, तू मला मार्गदर्शन करा जॉब करिता. बर आणि दुसरा, एकदा कलेक्टरला जाऊन भेट. मी इथून कलेक्टर साहेबाशी बोलतो तुझ्यासाठी, त्यांना बर फॉरवर्ड करतो तुझा ईमेल आणि माझ्या बर बर. हा ऍक्च्युली बरेचसे जॉब असतात कलेक्टर साहेबांकडे, त्यांच्याकडे भरपूर गोष्टी असतात, परंतु त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची हिंमत बरेचसे दिव्यांग करत नाही, आणि केली तरी हो त्यांना सर बरोबर आहे. त्यांच्याशी तेवढी अशी खुलून चर्चा होत नाही, कारण तेही खूप व्यस्त असतात. हो हो बरोबर आहे ना. बरोबर आहे, पण त्यांच्याकडे जर त्यांनी ठरवलं तर भरपूर ऑप्शन असतात. हो तर ना. मी तुझ्या नेम अरे यार. मी तुझ्याकडचं साहेबांशी बोलतो, विनंती करतो त्यांना, मला रिझ्यूम हो पाठवतो. बाकी बाकी मग हे नाही जमलं तर मग काहीतरी वेगळा मार्ग काढू, पण पहिले हेच काम करण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून तुझं नेहमी करता स्थायी होऊन जाईल. हो हो सर हो. काहीच अडचण चालेल येणार का? नाही. एकदा जर सर माझ्या जॉबचं कुठेतरी झालं ना, मी तुम्हाला एक आश्वासन देतो की मी आपल्यासारखे जे असे लोक आहेत सोलापूर जिल्ह्यामध्ये त्यांचं मी पूर्णपणे बघेन. ही मला पूर्ण खात्री आहे माझी. आताही मी बघतोयच. मी ऑनलाईनचं एक दुकान आहे माझं, म्हणजे सीएससी सेंटर पण आहे. पण मला जागा नसल्यामुळे ते मी घरूनच काम करतोय. बरं, मला प्रश्न आहे एक तुला. हा बोला ना सर. तुझं जर हे काम नाही झालं तर मग दिव्यांगांना मदत नाही करशील काय? 100% करतोय. आताही सर मी करतोयच. मी आताही दिव्यांगांचे वगैरे पैसे घेत नाही. आता जी ई केवायसी चालू आहे, त्याचेही मी पैसे आमच्या गावातील शेजारचे पैसे रुपये घेत नाही कोणाचे. आताही मी काम त्यांचे झालेले पैसे कधीच घेत नाही. नाही, पैसे नाही घेत म्हणजे पैसे घ्यायला पाहिजे. जे पैसे शासनाचे आहेत ते हम्म. घ्यायचे. तुझे इलेक्ट्रिक बिल आहे, तुझी मेहनत आहे, 100 रुपये आपले शासनाचे जे काही 70-80 रुपये असेल, जिथे लोक 300 रुपये घेतात तिथे तू 200 घ्यायचे. हा जे तुला लागत आहे, तुला इलेक्ट्रिकचा खर्च लागेल, तू श्रम देऊन 50-100 रुपये तुझे, आणि जे शासनाची फीज राहते 70 रुपये 80 रुपये, तेवढं भरून जे जिथे लोक 300-350 घेतात सीएससी सेंटरमध्ये, तिथे आपण 200 घ्यायचे. हो आहे तसं फ्रीमध्ये पण. करूनही काही हे तरी नाही. सर आता केवायसी जर पैसे घेतले नाहीत मी. हा, नाही, ठीक आहे. जे शक्य नाही ते नाही घ्यायचे, पण आता इन्कम सर्टिफिकेट बनवायची आहे कोणाचं रहिवासी प्रमाणपत्र बनवायचे आहे, त्याचे डोमसाईल आहे, फॅमिलियर डोमासाईल आहे, आहे. त्याचे पैसे कमी हो घ्यायचे.
आम्ही तर आमच्याकडे हा तसं फ्रीमध्ये करून देतो. शासनाची फीस घेतो. बाकी एक हा रुपये ना इलेक्ट्रिकचा घेत ना काही घेत ना काही घेत. पण आता हो हो प्रत्येकाला खर्च लागलेला आहे. आय कॅन बेअर. प्रत्येक जण करू शकतो असं गरजेचं नाहीये. नाही ना ठीक आहे. आता हे झालं तुझे कामं. हा आता तू हे तुला ऍक्सिडेंट झालं होतं का? मी 10वीला शाळेला होतो हम्म. इथं शेजारच्या हायस्कूलमध्ये. तिथं खेळताना पडलो. मग गुडघ्याला लागलं. मग काय 1-1.5 महिना काय असं नॉर्मली डॉक्टरकडे वगैरे दाखवलं मी. पण ते काही नीट झालं नाही. नंतर तिथं गुडघा सुजला. त्यामध्ये गँगरिंग झालंय म्हणले. पाय कट केला परत. नाही का माहिती माहिती मीटिंग वय तुला मीटिंग मध्ये जायचं पाय कट केला नंतर. अरे आपला हो अच्छा आपला अच्छा. हो. व्हायला का आपला फायदा पुष्पेंद्र जरा म्यूट मॅनेज करत आता. मी तुला को होस्ट केलेलं आहे. मग त्यानंतर मी जयपूर बसवला आणि परत शिक्षण पूर्ण केलं त्याच्यानंतर एका पायावरती शाळा सायकल चालवून. ठीक आहे ठीक आहे. तर आता कळलं मला. तुझं काम आपण मार्गी लावू. माझ्या फॉलोअप मध्ये राहा पण हा. हो सर हो हो. म्हणजे आता सांगितलं आणि आणि मी एकदम डायरेक्ट 2 महिन्यानंतर नको भेटू. मला कंटिन्यू माझ्या सतत टच मध्ये राहा. हो हो होय सर. आता तुला एक काम सांगतो मित्रा. तुझ्याकडे सीएससी सेंटर पण आहे आणि हेही आहे. व्हॉट्सअपमध्ये किती लोक आहेत? त्या गावात किती लोक आहेत तुझ्या देवडी गावात? आमच्या देवळे गावात बघा पूर्ण संख्या आहे 1-2 हजार. मतदान आहे 12 ते 12:30. नाही आपल्याला आपल्याला फक्त दिव्यांग पाहिजे. दिव्यांग आहेत 10 ते 12 लोक आहेत. आणि सांगोलामध्ये? सांगोलामध्ये सर एवढं काय माहिती नाही मला. जास्त असतील असे. सांगोलामध्ये भरपूर गाव आहेत. 70-80 गाव आहेत तालुक्यामध्ये. हो. तर मला हो. तुझ्याकडे 2 जबाबदारी द्यायची माझी इच्छा आहे. हा बोला ना सर. सांगोला गावाला जसं तू आहे, तुझ्यासारखे आणखी असंख्य बेरोजगार असेल तर सांगोला तहसीलमध्ये हो हो हो. त्यांच्या डेटा गोळा कर. जे क्वालिफाईड दिव्यांग आहे ते, हा 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 आणि त्यांच्या डेटा गोळा कर. गावामध्ये जे काही दिव्यांग आहे, मी तुला एक वाटलं तर हे पाठवीन, फॉर्मॅट पाठवतो. त्यामध्ये किती दिव्यांग ग्रॅज्युएट आहे, किती 12वी फेल आहे, किती 10वी फेल आहे, हा डेटा गॅदर कर. सर्वे एक करू का? हा. आणि हं. आपण एक डेप्युटेशन देऊ साहेबांना, कलेक्टर साहेबांना, की सांगोला तहसील मधले सोलापूरमध्ये डेप्युटेशन देऊ साहेबांना, की सोलापूर जिल्ह्यात जे काही दिव्यांग मित्र आहे क्वालिफाईड, त्यांना शासनाच्या जिथे जिथे जागा आहे तिथे तिथे तुम्ही घ्या. भले कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर घ्या. 5 वर्ष, 2 वर्ष, 10 वर्ष, अशा प्रकारचे काहीतरी हं, हं. योजना बनवण्याची माझ्या डोक्यामध्ये आहे हं, हं, कल्पना. हं, तर तुला काय हं. करायचं आहे? तुला हे करायचं आहे. तुझे कामं मी हातात घेतलेले आहे. तुला आजच्या आज तू व्हॉट्सअपचा ग्रुप तयार कर. तुझ्याकडे 10, 25, 30, 50, 100, 200 जेवढे दिव्यांग आहेत त्यांना जोड आणि माझा नंबर हा जॉईन कर त्या ग्रुपमध्ये. हा 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 नंबर 1 काम. नंबर 2, तुला मी तुझी फोटोग्राफ पाठव मला. तुझ्या फोटोग्राफचे एक बॅनर तयार करून देतो तुझं मी. आता हा भरपूर लोकांचे बॅनर बनवायचे आहे. भरपूर फोटोग्राफ्स मला आले आहे, पण मी आता एक करूनच घेतो ते काम. मला वेळ मिळून नाही राहिला वास्तविक ऍक्च्युली. ते पाठवा. बर. त्याचा प्रचार प्रसार कर या कार्यक्रमाच्या. आणि तुझ्या सांगोला जिल्ह्यातली तुझी जबाबदारी घे जरा तू. हो सर 100% घेतो मी. क्वालिफाईड आहे, सीएससी सेंटर आहे, एज्युकेटेड आहे, आणि 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 29 वर्षाचा आहे. धावपळ करू शकते. हो आणि सर करू शकतो. नेतृत्व घे. जो व्यक्ती नेतृत्व घेईल त्याचा तर फायदा होणारच आहे ना 100%. जर मला सोलापूरमधून एक क्वालिफाईड मुलाला मला वरती न्यायचं आहे, टॉप वरती, त्याला हं. सुविधा द्यायच्या, तर मग मी तुझंच नाव रिकमेंड करेल, नाही का? हो सर बरोबर आहे ना. कसं आहे, आता मला त्या लोकांमध्ये इंटरेस्ट नाही आहे जे आता बोलत नाही मी. एनिवेज, आपल्याला नवीन ब्लड पाहिजे, एकदम फ्रेश फ्रेश, ज्यांना खरंच दिव्यांगांसाठी कार्य करण्याची इच्छा आहे. नाही कळलंय सर का? नाही तर करू शकतो मी सर. दोन काय अडचण जबाबदारी नाही. दिल्या. तू मला तुझी जबाबदारी पाठव, मी तुला जबाबदारी दिल्या त्या आज एक्झिक्यूट कर कुठल्याही परिस्थितीमध्ये. हो सर 100%. आणि उद्या रिपोर्ट कर मला की दादा, मी हे ग्रुप तयार केलेले आहे, 50 200 लोक जॉईन केलेले आहे, आणि तुझी हं. फोटोग्राफ पाठव.
तुला मी तिथलं हम्म. तुझ्याकरता आपण तिथे तुला जरा तिथे डेव्हलप करू त्या सोलापूर भागामध्ये. हम्म, 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 हम्म. चालेल? चालेल ना सर. किंवा सर आणि असं करता येईल का, बोल ना. जे जे आपले सोलापूरचे कोण समन्वयक आहेत, त्यांच्याकडे जे काय कॉन्टॅक्ट असतील, माझ्याकडे जे काही कॉन्टॅक्ट असतील, ते आपण एकत्र करू ना. कर ना. सोलापूर, पूर्ण सोलापूर जिल्हा मी म्हटलंय तुला. हा, हा, हा. पर्टिक्युलर मी तुझ्या जो गाव आहे देवडी गावाबद्दल नाही बोलत आहे. सोलापूरमध्ये जे तुझे, पण ऍक्च्युली आपल्याला कोण लोक पाहिजे का, असे जे एकदम मोठे, खूप मोठे नेते आहे दिव्यांगांचे, हम्म. आणि ते असे हम्म. खूप मीटिंग वगैरे घेतात, काही काम नाही करत, ते नकोय त्यांना. राम राम. हो सर. त्यांना सर्वसाधारण राम राम. दिव्यांग जे खरंच दिव्यांगांची कामं करू इच्छितात, ज्यांच्याकडे गरज आहे, आणि नेते आपल्याला मार्गदर्शनासाठी हवे आहे. जे दिव्यांगांचे नेते आहेत त्यांनाही सोबत घ्यायचं, त्यांचे हो. मार्गदर्शन ठेवायचं. पण तुझ्यासारखे कार्य करणारे, धडाडीचे कार्य करणारे लोक आपल्याला उभे करायचे आहे. हो सर, चालेल ना, प्रयत्न करतो मी तर 100%. तू जोड सगळ्यांना. आज 100, 200, 300 लोकांचा जो काही ग्रुप असेल त्यात माझा नंबर जोड, आणि ही जबाबदारी तू तिथली घे आता. हो ना सर, घेतो. आणि मी 100% मी तुझ्या, प्रयत्न करतो सर. मला ईमेल कर तू तुझं काम, मी साहेबाशी बोलतो आणि तिथे एक मीटिंग लाव माझी. हम्म. 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 कुठे, सांगोला किंवा सोलापूरला लागत असेल तर वेल अँड गुड, नाही तर सांगोल्याला लाव. मी येतो हम्म. तिथे आणि कलेक्टर साहेबाला भेटून तुझं आणि तुझ्यासारखे असंख्य जे लोक आहेत त्यांना आपण मार्गी लावू हा विषय. हो सर, 100% वाटलं चालेल तर ना. 1 महिना घे या कामाला, 2 महिना घे, काही घाई नाही मीटिंग लावण्याची. पण हा, बेसिक हा, काम हा. कर अगोदर. हो, नाही सर, आतापासूनच मी सुरुवात करतो. त्याची ठीक आहे. काही अडचण नाही. हो. ठीक आहे. आणि तुझ्या कामासाठी मी तुला मार्गदर्शन केलेलं आहे, ते तसं लाईन अप कर मला. ठीक आहे. ठीक आहे सर, कारण की काय होते माहिती आहे का, माझ्याकडे सर्व स्किल आहे, टायपिंगचं स्किल आहे. मी फिरू शकतो, मी बोलू पण शकतो पुढच्याला. पण जॉब नसल्यामुळे थोडं पैशाकडून वगैरे कमी पडतंय. मी तुला काय म्हटलं की हा. तुझ्यासारखे असे दिव्यांग जे क्वालिफाईड आहेत ते ऍक्च्युली शासनाच्या शेवटच्या जो मेन ऑफिसर आहे तिथपर्यंत पोहोचूच नाही शकत. पोहोचू नाही शकत, आणि त्यामुळे त्यांना पोचायला क्वालिफाईड गेले तर लोक बऱ्याच माहित अडचणी नाही, येतात. ते आपले आपले लोक ऍडजस्ट करून टाकतात तिथल्या तिथे. बरोबर आहे की. परंतु हे जे आणि आता कसं टॉप लेवलचे जे अधिकारी असतात ना, ते खूप क्वालिफाईड असतात. त्यांना त्यांना नॉलेज राहते की कुठला माणूस घ्यायचा, पण तिथपर्यंत आपण पोहोचत नसल्यामुळे आपण आपण त्या पोझिशनवर जात नाही. जे न जाणारे लोक लागून जातात सेटिंग करून. जातात ना, हो तसं होतं ना. तर आता माझं कसं होतं गावापुरता. तुझं काम हाती घेऊ, स्टेप बाय स्टेप करू. ठीक आहे. हं. हो सर. चालेल, ओके. मग मी तुला काही जबाबदारी दिल्या, उद्या मला रिपोर्ट कर याच कार्यक्रमाला. हो सर, 100%. तुम्हाला मेल पण करतो माझे सर्व डिटेल्स. हा, मेल कर, आणि उद्या मला आज व्हॉट्सअपचे ग्रुप जॉईन करून सगळं करून उद्याला पुन्हा या प्रोग्रामला सांग की दादा केलेलं आहे म्हणून हे सगळं. हो ठीक आहे सर, 100% सांगतो. चला, ओके ओके, थँक्यू. ओके, धन्यवाद सर. महेश, रुपेशचं काम झालं होतं का? रुपेश होता ना कोणी, खेडकर. त्याचं काम झालं, त्यांना लाईनअप करून दिलं, याचं काम झालं. विद्या शेंद्रेला आपण सांगितलं नागपूरला या. काय अरे, विद्या शेंद्रेसोबत काय बोलणं झालं होतं? नागपूरला यायला सांगितलं ना, नागपूरला. एवढी आयडी राशन कार्डचे डॉक्युमेंट घेऊन नागपूरला बोलवलं होतं. एंडिंगला ते बोलणार आहे सर. हा, 9:30ला त्यांना बोलायला लावलं. बरोबर आलं. हा हा सर. 9:30ला बोलायला सांगितलं. बरं बरं, ठीक आहे. हे काम आपण यांच्या हातच करू. हा, नेक्स्ट नेक्स्ट कोण आहे बोला. हॅलो सर. सर, मी हर्षल काम बोलत आहे. रविवारी आलतो. काय नाव रे दादा तुझं? हर्षल दीपक मेहता. रविवारी आलतो. झोमॅटोची आयडी बनली आहे तर माझी. रविवारी आला होता. बरं, मग हा. हर्षल दीपक मेश्राम, अजय सर सोबत बोलणं झालं आहे. अजय बोलतो, सायकल करिता बोलले आहे. काम फॉर्म पाठवायचा आहे. हे हा आला होता कधी? हर्षल दीपक मेश्राम. हा, रविवारी आलतो. नाही, तू तर ठीक आहे, पण याच्या अगोदर कधी आला होता अजय सर? त्याचा 2 फरवरी. 2 फरवरी. बापरे, याचं पाहू दे काय. रविवारी. थांब, 1 मिनिट थांब, मी पाहतो. 2 फेब्रुवारी. 2 फेब्रुवारी की 1 फेब्रुवारी?
नाही दोन दोन युगा अरे कोणती तारीख होती तुझी सगळ्यात पहिली? हा हा सगळ्यात सगळ्यात पहिली आज एक मिनिट 8 फेब्रुवारी 8 फेब्रुवारी 8 फेब्रुवारी. 8 फेब्रुवारी हर्षल. जॉईन झालो 5 फेब्रुवारीला जॉईन झालो मीटिंग मध्ये. कधी 5 म्हणतो कधी 8 म्हणते. काल रविवारी आलतो 8 तारीखला जॉईन ठीक झालो आहे भेटू. 5 फेब्रुवारी आहे. एक मिनिट थांब. हो. अरे पण तुला सांगितलं होतं ना ते आता नाही होणार म्हणून काम. तुम्ही काय बोलला होता अच्छा अच्छा थांब एक मिनिट थांब. आलं लक्षात. हो. अच्छा 5 फेब्रुवारी. 8 मार्च. काय झालं तुला मी काही इन्स्ट्रक्शन दिले होते त्याचं काय झालं? हा त्या दोघांची आयडी बनली नाही पवन त्या दोघांनी काय? दोघांची आयडी नाही का तुम्ही म्हणला होता दोघांची आयडी बनली आहे नाही. भेटली आहे? हा, बनली दोघांची. कुठे आहे आयडी? व्हॉट्सअपवर पाठवला मी ना. हा तर झालं ना मग तुझं काम होऊन जाईल. मी आता परवाला गेलो होतो साहेबाकडे. तुझं काम आपण हॅलो हर्षल तुला खूप सुंदर मस्त अगदी मस्त सायकल देतो. तुला खूप महागाची सायकल मिळते तुला 1 लाखाच्या वरती आहे ती सायकल. परमानंट तुझ्या आयुष्यामध्ये कामात येईल. साधी सायकल नाही देते तुला मोटराईज. ठीक आहे सर. तू काय कर तुला अर्ज मी पाठवतो. अर्ज दिला होता का तुला? हो नाही अर्जला सुद्धा फॉर्म पाठवला होता फॉर्म. हा फॉर्म पाठवला होता ना. हो हा तर तो फॉर्म भर. हो तो फॉर्म भरून घे पूर्णपणे. त्याला जे डॉक्युमेंट आहेत ते सगळे लावून घे आणि हो जिल्हा परिषदमध्ये जाऊन सबमिट कर. माझं बोलणं झालं साहेबांसोबत तुझ्या केसमध्ये. हो ठीक आहे सर. ठीक आहे. डायरेक्ट जिल्हापर्यंत जाऊया तर. हा जिल्हा परिषदमध्ये जा. तिथे आपले अजय सर राहतील. मी लिहिलेलं आहे इथं अजय सरांशी बोलणं झालं आहे माझं म्हणून. हो तुझ्या आणि तुझं काम होऊन जाईल आणि खूप सुंदर म्हणजे एकदम मजबूत स्ट्रॉंग सायकल तुला मिळत आहे. पण थोडा एखाद महिना लागेल पण मिळून जाईल. ठीक आहे सर. ठीक आहे नाही ठीक आहे. ठीक आहे ठीक आहे सर. मला सांग मग काय झालं तर. हो हा, हो सर. ठीक आहे ठीक आहे. ठीक बाय. आहे धन्यवाद. आणि कुठे अडचण आली तर सांग मला. करून देतो तुझं काम. ओके सर ओके सर. ओके ओके ओके. चला नेक्स्ट कोण आहे बोला. हाँ सर नमस्कार. हाँ बोलिए क्या बोलना चाह रहे हैं? सर ते काल बोलणं झालं ना आपलं तुमचं. काय झालं मित्रा सांग. ते सायकलसाठी मी बोललो ना काल सर तुम्हाला. मग आज सायकल मिळून जाईल काल बोललं तर. नाही काल जरा आवाज नाही आला म्हणून खेळेल मी दुबारा बोललो तुम्हाला. पूर्ण नाव सांग मित्रा काय सांग. सर माझं नाव नितीन राम सूर्यवंशी. हा असं म्हटलं थांब एक मिनिट. नितीन राम सूर्यवंशी. हो आता काल बोलणं झालं म्हणते पण इथे माझ्याकडे कालच्या तर तुझ्या नावाचा रेकॉर्डच नाही रे दादा. नितीन राम सूर्यवंशी. हो
इथं तर आवाज रेकॉर्डच नाही तुझा लिहिलेला मी. कालचीच गोष्ट आहे का? हो सर. हम्म. नितीन राम सूर्यवंशी. हा, नितीन राम सूर्यवंशी आहे. गुडघा खालून पाय कट झालेला, गुडघा घालून पाय नाही. कर्नाटक, बिदर. अच्छा, कर्नाटक. अच्छा अच्छा. हो सर. बिदर, वर समुद्र. बरं, काय म्हणते सांग, काय काय होता विषय आपला? सर विषय काय, मी हो का घरी बसून आहे सध्या, 5 वर्ष झालं घरीच बसून आहे. बरं. आता माझी अशी परिस्थिती आहे, मी जरा काही हालचाल केलं तर मग घरी काही माझं चलल रोजगार. आता काय म्हणायचं काय दादा तुला मला? आता दादा सर, तुमच्यासाठी मला एक सायकलची अपेक्षा आहे तुमच्याकडनं. अरे पण कर्नाटक, बिदरमध्ये मी तुला काय सांगितलं काल? सर सर ह्या विद्यासागरनं काल त्यांना बोलले होते, काल अरे बोलले समजवलं होते म्हणते विद्यासागर ना काल तुझ्यासोबत सगळंच डिटेलमध्ये. विद्यासागरनं समजवलं सर, विद्यासागर सरनं समजवलं त्याला. काय समजवलं विद्यासागरनी तुला, विद्यासागर साहेबांनी काल तुला? सर म्हणले ते कर्नाटक भाग आहे, इकडला आपला महाराष्ट्र भाग जरा असेल तर काही झालं असतं म्हणले. अच्छा. हा. त्यांनी सोल्युशन काय दिलं? कुठं सर? मार्ग काय सांगितला तुला साहेबांनी? साहेबांना म्हणले मार्ग जे तुमचं कर्नाटकमध्ये जे बी तुमचे तहसीलदार, आमदार, ते त्यांच्यासोबत जाऊन भेट करून घ्या म्हणले. मग काय झालं नंतर? मग गेला का तू काल? नाही गेलो सर, मी काल नाही गेलो. मग आज तोच प्रश्न कसा घेऊन आला बाबा? सर मला तेवढी काही माहिती नाही सर, तुमच्याकडनं जरा माहिती जरा भेटली तर मी पुढचं काम करू शकेल. पण काल सांगितलं ना त्यांनी की तुम्हाला तहसीलदारला जाऊन भेट म्हणून. बरं थांब. एक मिनिट थांब, हा तुला मी सांगतो. बिदर, बिदर. शिल्पा शर्मा आहे का तुमची कलेक्टर? हो सर. आणि किती लांब आहे तुझ्या गावापासून हे? माझ्या गावापासून सर 50 ते 55 किलोमीटर येतं सर. बर बर. शिक्षण किती आहे तुझं? 7वी आहे वाटतं सर बहुतेक. हा 7वी झाले सर. बर. मला जरा चालून दाखवलं होतं का तू काल? हा दाखिले सर, माझ्याकडे आहे ना, एक खुबडी आहे. घे जरा कुबडी चालून दाखव. सर ते काटे दे, काटे दे. हे दाखव फेकून सर, दिसतो का मी? हो बिलकुल दिसत आहे, एकदम हँडसम. बर बर. बघा सर. पाय काय नाही आलं? पाय कुठे आहे खालच्या? सर मी पाय बसवले, मी पाय पाय आतापर्यंत बसवले नाही सर. का म्हटलं? आतापर्यंत पाय बसवलं नाही सर मी. का बरं? ते प्लास्टिकचं जे भेटते म्हणले ते लांब साईड म्हणून मला धड झाली नाही सर. अरे आता नेटवर्क पुन्हा गेलं तुझं, पुन्हा नेटवर्क मध्ये जा. आता नेटवर्क नाही एक येत. मिनिट सर. हो सर, एक मिनिट चालेल. हा सर. आलं का सर? हम्म. सर माझं ऍक्सिडेंट झालं 2020 मध्ये सर. हम्म. ऍक्सिडेंट मध्ये माझं पाय गेलं सर. अगोदर काय सर करत होता? मी जोडला याला. अगोदर काय करत होता? मी ड्रायव्हर होतो सर. ड्रायव्हर? हो. ठीक आहे. काल ट्रक ड्रायव्हर. काल साहेबांनी सांगितलं ते कर. काय करायचं हो सांगतो मी. हो ठीक आहे सर. एक अर्ज कलेक्टर साहेबाच्या नावाने.
हो त्या अर्जामध्ये सर्व माहिती लिही की तू पहिले चांगला होता, मग तुझा ऍक्सिडेंट झाला, आता तुझ्या हो पायाला प्रॉब्लेम झाल्यामुळे पाय कट आला, हो बसून कुठलेही कामं करू शकतेस, अशा प्रकारचे जे आहे ते अर्ज तयार कर हो कलेक्टर साहेबाच्या नावाने. हो आणि तोच अर्ज तयार कर आमदार साहेबाच्या नावाने. हो कोण आहे तुमचे आमदार? मला तेवढं काही माहिती नाही सर. बीजेपीचे आहेत हे प्रभू चव्हाण. समुद्रपूरला कोण? वडसमुद्रपूर आहे ना तुझं गाव? हो सर. आणि कमलाघर आहे का तहसील? हा कमलनगर. कमलनगर. हम्म? कमलनगर. कमलनगर. हो तहसील ऑफिस. कमलनगर. वाळके सर मिदोळी याला हा, कोण बोलतंय? सूर्यवंशीला मी जोडलंय सर. बोला. दिनेश आळसकर. कोणी म्हटलं? आता ते नागपूरमधून असाल तर व्हेरिफिकेशन सुरू आहे सगळ्यांचे आधार कार्ड आणि UDID कार्डचं. तर कुठून बोलताय विचारा त्यांना, आणि त्यांना जर ते शासनाचे अधिकारी असेल तर पाठवून द्या. काय नाव आलं? राहुल सिंग. तो विचारा ना त्यांना, राहुल सिंग आहे बाबा, तुम्ही कोण आहे, कुठून बोलताय, त्यांना विचारा, मग सांगा. हो तर पाठवून द्या ना, त्यांना पाठवून द्या. ते OTP मागितलं, OTP नाही द्यायचा, डॉक्युमेंट मागितलं आहे, शासनाची UDID कार्ड आणि आधार कार्ड अपडेट करणं सुरू आहे, पाठवून द्या. बरं बरं, काय नेणार आहे आपल्याकडून फ्रॉड करून? बँकेमध्ये आहे का 1,00,000 रुपये तुमच्या? मग काय टेन्शन घेताय एवढं? हा, जाऊ द्या सोडा, देऊन द्या ते. ताई मी थोडं मीटिंगला आहे ग ताई, मला तू तू तुझं पूर्ण वाटलं तर तू जॉईन कर, इथे भरपूर लोक जुळले, बोलतो आरामात. आता हातात फोन आहे म्हणून घेतला. हा, कळलं का तुला काय हा सांगितलं? सर. हा, तर तू शिल्पा शर्माच्या नावाने आवेदन तयार कर, 200 रुपये खर्च कर, CSC सेंटर किंवा DTP ऑपरेटर कडे जा, तिथे पत्र तयार कर त्यांच्या नावाने की जॉब देण्याबद्दल. तेच पत्र मला ईमेल कर, मी तुझ्या कलेक्टर मॅडमशी बोलतो. आता सध्या माझ्याकडे त्यांचा संपर्क नंबर नाही आहे, पण मी काहीतरी जॅक लावतो, तुझ्या कामाला पुढे वाढू एवढं सांगू शकतो. पण तुला ठीक आहे अगोदर सर. धन्यवाद. पाठवावं लागेल. तू 4 दिवसांनी पुन्हा येशील, भाऊ काय झालं म्हणशील, तर मी सांगू शकणार नाही. तुझ्याकडून पत्र नाही नाही तयार सर. कर. पत्र माझ्या ईमेलवर कर, ईमेल समोर मी स्क्रीनवर लिहिलेला आहे, तो ईमेल आणि तोच पत्र तू मॅडमला नेऊन दे. एवढे प्रयत्न तुझ्याकडून कर. मी इथून फोन करून रेफरन्सनी काम करून देतो, तुझं करून देतो, म्हणजे जे शक्य तुला नोकरी होईल ते लावण्याचा प्रयत्न करतो. हो सर. झाला एक विषय. दुसरा विषय, जन्मतः तू काही अपंग नाही आहे, दिव्यांग नाही आहे, आता तुला दिव्यांगत्व आलेलं आहे. हो दुनियादारी समार आहे, दुनियादारी पाहिलेली आहे. तिथे तुझ्या हो बिदरमध्ये, बिदर हो बिदर जिल्ह्यामध्ये कमलनगर तालुक्यामध्ये जरा ग्रुपची, आपल्या हे दिव्यांगांची संख्या वाढवण्याची जबाबदारी घे तिथली. हो सर. आहे ना, तर तिथे व्हॉट्सअपचे ग्रुप तयार कर. हो सर. आणि मला आज व्हॉट्सअपचा ग्रुप तयार कर. व्हॉट्सअप करू शकते ना? हो दिव्यांगांच्या व्हॉट्सअपचा ग्रुप तयार कर आज, हो आणि तो ग्रुपमध्ये मला जॉईन कर, आणि मला तिथला रिपोर्ट दे की कर्नाटकमध्ये, बिदरमध्ये किती लोकांना जोडलं. तर मी तुझे कामं करतो, तू दिव्यांगांची कामं कर. हो ठीक आहे सर. ठीक आहे, मला उद्या पुन्हा जोड या कार्यक्रमात, आणि आज व्हॉट्सअपचा ग्रुप बनवून मला उद्या सांग की भाऊ मी हे काम केलेलं आहे म्हणून. सर सर जरा हे जरा मला डिटेल पाठवता का? मला लिहिता वाचता येत नाही. कशाची डिटेल पाठवू मी? हे व्हॉट्सअपला जॉईन कसं करतात? अरे व्हॉट्सअपचा ग्रुप तयार कर ना. व्हॉट्सअपचा ग्रुप तयार नाही करता येत का? हो हो व्हॉट्सअपच्या स्वतःचा ग्रुप तयार कर तू. व्हॉट्सअपवरती दिव्यांग लोकांना त्याच्यामध्ये जॉईन कर तू.
का? हो. ठीक आहे सर. आणि नाही समजलं अरे नाही समजलं असेल तर आता एक नंबर देतो, त्या नंबरवरती शिकून घे कसं ग्रुप तयार करायचा आहे. तर मी नंबर लिहितो इथं स्क्रीनवर. हो. हा म्हणजे लिहून देतो तुला मी. 9922471234 या नंबरवरती फोन कर 10 वाजता आणि सांग अमोल भाऊनी सांगितलं आहे की स्पेशली बोला म्हणून. एक मिनिट व्हॉट्सअपचा सर, ग्रुप नंबर कसा लिहून बनवायचा ते शिकवा म्हणा मला. सर, एक मिनिट मी नंबर लिहून घेतो सर. अरे इथे आहे तुझ्याकडे, सगळ्यांकडेच आहे हे नंबर. आमचे ऑफिसचे 2च नंबर आहे. तुझ्याकडे असेल हा नंबर 9922478888. ठीक आहे सर, ठीक आहे. या नंबरवर फोन करता, तिथे मॅडम राहतील, त्यांना सांग अमोल भाऊनी सकाळी सांगितलं आहे म्हणा मला व्हॉट्सअपचा ग्रुप कसा बनवायचा आहे ते बनवण्यात मदत करा. आणि तुझ्या गावामधले, बिदर शहरातले आणि काय आहे हे कमलनगर इथले सगळे लोक हो आणि वडसमुद्रपूर, वडसमुद्र हो इथले हो दिव्यांगांना जॉईन कर त्या ग्रुपमध्ये. हो. ठीक आहे सर. ठीक आहे. यंग आहे, बिलकुल डायनामिक आहे. तू कामाला पुढे वाढव आणि तो पाय कसा लावायचा ते बघू आपण. पाय लावू तुझं, असं चालायचं नाही. ठीक आहे सर. अरे तू नॉर्मल चालू शकते ना. तुझ्या पाय लावून कशाला ती कुबडी घेऊन राहिला. हो सर, ते पाय लावायची मला काही आयडिया कोणी दिलं नाही सर. मी आहे. आपण करून ते धीरे धीरे सगळं करू. ठीक आहे. हो ठीक आहे सर. तुला जे कामं सांगितले ते तू कर आज. हो ठीक आहे सर. पत्र बनवून जाऊन सीएससी सेंटरवर आणि व्हॉट्सअपचे ग्रुप तयार कर आणि उद्या मला रिपोर्ट कर. ठीक आहे सर. ठीक आहे भाऊ. हो ठीक आहे सर. धन्यवाद. सर धन्यवाद. हॅलो. वाळके सर हॅलो. वाळके सर नितीन वाळके सर नितीन राम या सूर्यवंशी. सूर्यवंशीला आवाज येते का या नितीन? सूर्यवंशीला मी जोडलोय सर. हा, येते आणि सर. ते उद्याला येऊन नक्की सांग. 10 दिवसांनी यायचं नाही, उद्यालाच पाहिजे मला हे रिपोर्ट. हो सर, हो सर. हा, 10 दिवसांनी आणशील. माझी तब्येत खराब झाली, असं झालं तसं झालं, हे कारण द्यायचे नाही. नाही नाही सर, हे पत्र कुठलं हे खरं म्हणले सर? अरे कलेक्टरच्या नावाने पत्र बनवायचं. कलेक्टर मॅडम शिल्पा शर्मा मॅडमच्या नावाने. शिल्पा शर्मा मॅडम. हा, आणि तुझ्या बायोडाटा पण बनवून घे. त्या इथे जाऊन कुठे सीएससी सेंटरवर बायोडाटा बनवायचा आणि अर्ज बनवायचा शिल्पा मॅडमच्या नावाने. शिल्पा मॅडमच्या नावानं काय बनवायचं सर? अर्ज बनवायचा. अरे दादा, अर्ज जॉब देण्याकरता. अर्ज. हो हा, हो हो. ठीक आहे. ठीक आहे. कर हे, मला उद्या सांग. हो ठीक आहे सर. धन्यवाद. ओके ओके. धन्यवाद. नमस्कार. चला, नेक्स्ट कोण आहे बोला. वाळके सर या हा बोला सूर्यवंशीला गौडूजी, मी काय म्हणता? नमस्कार. या वाळके सूर्यवंशीला मी जोडलं सर अरे वा वा. तुमच्यासोबत. हो हो. सर. अरे वा वा. चाललं. धन्यवाद तुम्ही सूर्यवंशींना जोडल्याबद्दल. छान, असेच लोकांना जोडत राहा. हो, मी चांगला लिंक पाठवली, तुमचे नंबर पण दिले. आपला आवाज येतो तिथे बोलायला. आता बोलायला आवाज जाते. हॅलो सर. बोला बोला गौडूजी. जय श्रीराम सर. नंबर पण दिले मी आणि लिंक पण पाठवली. बरं बरं बरं. छान छान. धन्यवाद. तुम्ही पण राहता का तिथे समुद्र इथे बिदरला? गौडूजी, तुम्ही बिदरला राहता का? नाही सर. नाही, मी महाराष्ट्रात. तुमचा आवाज नाही येत आहे क्लिअर. मी दुसरी केस आपला आवाज घेतली. आता वेळ झालेला आहे भरपूर. मी दिनेश अडसपुरे, महाराष्ट्र, अमरावती. अमरावती. हो. नाही, आवाज नाही येत आहे तुमचा. चला. दिनेश अडसपुरे, कोण आहे? अमरावती. आनंद बोला. नमस्कार सर. का बरं एवढे फोन करताय दादा? फोन एवढे फोन का कोणाला? बरं करताय? ते कोणाला फोन केला? अरे हो, अमोल भाऊ ही बोल रहा हूँ मैं. आनंद, तुमचा कॅमेरा चालू करा. कुछ है मतलब पार्टी है, बताओ क्या मैं क्या है? कुछ है मतलब क्या? अरे हाँ, यार, तुम दिव्यांग ये हो बोलिए। मेरे को मालूम है, लेकिन कुछ है मतलब क्या? तुम्हारा मेन प्रॉब्लम वो बताओ ना. हाँ जी, हाँ जी. फिर भी मैं ज्यादातर वीडियो हिंदी में बनाता हूँ ताकि सारे भारत के लोगों को समझे. मैं मराठी में वीडियो नहीं बनाता हूँ, ना ही मराठी में बात करता हूँ. जबकि हाँ, तो फिर लाइव हो तो वो प्रोग्राम देखो ना. फोन क्यों कर रहे हो बार बार?
अरे भाई मत कर ऐसा, तुमको मालूम होना चाहिए कि सुबह 7:30 बजे से लेकर 10 बजे तक मेरे प्रोग्राम होते हो, फिर भी तुम फोन करो। देखो प्रोग्राम देखो, ठीक है, और बात करना है तो जूम मीटिंग में ज्वाइन करो, ठीक है। ओके ओके। आपलं प्रमाणपत्राचं बोला, सांगा कोण काय बोलतोय दादा? आनंदराव, काय बोलायचं तुम्हाला सांगा. नमस्कार सर. नमस्कार आनंदराव. सर मी नांदेड जिल्ह्याहून बोलतो. नांदेड जिल्ह्याहून बोलताय? थांबा, मला तो चेहरा जरा, मोबाईल व्यवस्थित पकडा. हा, व्हेरी गुड. पूर्ण नाव सांगा तुमचं. आनंद शिवाजी कांबळे. पहिल्यांदा जॉईन करताय ना? हा, काल केलतो पण काल मी बोललो नाही. बरं बरं. स्वतः दिव्यांग आहे तुम्ही? हो, स्वतः. किती पर्सेंटेज आहे? 40%. 40%. आणि काय प्रकार आहे दिव्यांगांच्या? लो विजन, अच्छा, लो विजन. अल्पदृष्टी. लो विजन. कुठून बोलताय? जिल्हा कोणता आहे? नांदेड जिल्हा, मुखेड तालुका. नांदेड जिल्हा. आणि तहसील? मुखेड. मुखेड. हा, मुखेड. मुखेड. गाव कोणतं आहे? प्रॉपर मुखेडचेच. मुखेड आहे, नांदेड तालुका. शिक्षण किती झालं तुमचं? माझं B.Com झालंय. B.Com झालेलं आहे. वय किती आहे? 26 वर्ष. 26 वर्ष. मोबाईल नंबर सांगा. 7057 70 57 93 93 93 93 43. 43. बरं बरं, ठीक आहे. सांगा. आनंदराव, मुखेडवरून आहे तुम्ही, नांदेड जिल्हा आहे, B.Com झालेलं आहे, एज्युकेशन शिक्षण स्टेट महाराष्ट्र आहे. जॉब काय करता? सर बेरोजगार आहो. बरं, मोबाईल व्यवस्थित पकडा जरा वरती. हां, ठीक आहे. असं बोला, काय विषय आहे तुमचा, सांगा. सर माझं प्रमाणपत्र ना 2009 मध्ये काढलेलं आहे. बोलत राहा, बोलत राहा. अपंगाचं प्रमाणपत्र 2009 मध्ये काढलेलं आहे. ते रिन्यू 5 वर्षानं करत आला. आता ते परत ते चेक करून द्यायचं असलं तर ते देऊ शकत नाहीत म्हणाले डॉक्टर साहेब. ते जेवढं आहे तेवढंच देतो म्हणाले. 2009 मध्ये प्रमाणपत्र काढलेलं आहे. होतं प्रमाणपत्र, हा डिसॅबिलिटी हा सर्टिफिकेट काढली होती. 40% दिलं होतं. हा. दिलं होतं. आता काय झालं? आता काय म्हणणं आहे? आता माझं म्हणणं आहे की ते टक्के वाढू शकतात. वरच्यावर दृष्टी कमी व्हावी. 4% वाढून पाहिजे? हाव. बरं, ठीक आहे. आता किती दिलेलं आहे तुम्हाला? 40च दिलेलं आहे आता बी. कोणत्या वर्षी? 2009 पासून 40च आहे आतापर्यंत. बरं, तर तुम्हाला किती पर्सेंटेज पाहिजे आहे? आता जेवढे वाढतील तेवढे देव चेक करून डबल दिलं पाहिजे. मग वाढवून काय करणार आहे? माझा प्रश्न असा आहे. ते रेल्वेचा पास निघणार चालले ना सर. अहो दादा, आनंद भाऊ, रेल्वेची पास जी आहे, ज्यांच्या विजनचा प्रॉब्लेम आहे त्यांना 80%च्या वरती मिळते. हा, 90% 80%चे पाहिजे मग म्हणून. तुम्हाला काय 80% व्हायचं आहे का? एवढी सुंदर तुम्हाला दिसतंय, क्लिअर बोलताय, डोळे चांगले आहे, मग तुम्हाला 80% दिव्यांगत्व करायचं आहे का स्वतःचं? नाही हो सर, ते दूरचं दिसणार ना, अल्प कमी दिसते ना. अहो दादा, शिकलेले आहात तुम्ही, जरा विचार करून बोला. तुमचा मोठा भाऊ आहे मी, ऐका जरा. 90% दिव्यांगत्व तुम्हाला करायचं आहे का तुमचं? तेवढं लय 90% होत. दिव्यांगत्व म्हणजे त्या मित्राला काही दिसतच नाही बिचार. देवाच्या आशीर्वादाने तुम्हाला 40% आहे, त्याचा उपभोग घ्या, संतुष्ट राहा आणि कामं त्याचं करा. काय काय त्या रेल्वे पाससाठी भानगड करून राहिले? किती असे ट्रॅव्हल करता खूप तुम्ही इंडियामध्ये की रेल्वे पास पाहिजे? त्याचं हे काय जे हे 40% दिव्यांगत्व आहे, याचा वापर करा स्वतःच्या डेव्हलपमेंट करिता, स्वतःच्या विकासाकरिता आणि दुसऱ्या दिव्यांगांच्या मदतीकरिता. त्याच्यावर काय पर्सेंटेज योजना समजा तुमचे पर्सेंटेज वाढले, किती वाढेल? 40 ते 45 होईल, 50 होईल, मग काय होईल त्याच्याने फायदा? 50 होतील. हा, काय होईल त्याच्याने फायदा, सांगा. ते जेव्हा 40 ला नियमच फायदा नाही 80% वरती आहे, नियमच 80% वरती आहे, तर तुम्ही 60 घेतले तरी तुमचा काय फायदा? नाही ना, 80-90 पाहिजेत. पण पाहिजे. 40 ला काय फायदा होईनाच म्हणाल्यात. अहो, पण 50लाही काही फायदा नाहीये ना, 60लाही काही फायदा नाहीये ना. काय फायदा आहे 60ला? हा.
बरं याच्यावर काय दुसऱ्या योजना किंवा नाही नाही, कर्ज पहिला हा किंवा विषय काय? बोला माझ्यासोबत, अर्धा विषय सोडा नको. या विषयात संतुष्टी व्हा, सांगा. हो, बरोबर आहे तुमचं. बरोबर आहे समजलं तर हा नान सोडा आता की पर्सेंटेज वाढवण्याचा. ते 90% निघणार. दिव्यांगत्व देवानी 90%चं दिव्यांगत्व, 100%चं दिव्यांगत्व देवांनी, तुम्ही ज्या देवाला म्हणता त्यांनी कोणालाही देऊ नये. कारण आता हा हा हो ते रुपेश गिरटकर आला होता, बेडवर पूर्ण झोपून राहत, सकाळ संध्याकाळ बेडवर झोपून राहतो. 100% दिव्यांगांना काही दिसत नाही. ज्याला एक डोळा आहे, ज्याला 30% दिव्यांग आहे, त्यांनी स्वतःला नशीबवान समजावं की त्याचे दोन्ही डोळे नाही आहे. आपल्याकडे जे आहे त्यात समाधानी राहून पुढे कसं वाढता ते बघा दादा तुम्ही, हो सर, आणि गोरगरिबांची मदत करा. मी मदत करते आहो आम्ही. आता हा विषय सोडा की माझे पर्सेंटेज वाढवा. ठीक आहे. बरं ठीक आहे. ह्याच्यावर दुसरं ठीक काही सांगा. निघते का फायदा? हा, ह्याच्यावर कोणती योजना आहे का फायदा काही कर्ज खरंच वगैरे? 40% दिव्यांगांसाठी पाहिजे तशा योजना नाही आहे. हा त्याच्या पाहिजे मग पेन्शन मिळते ना तुम्हाला. मिळते पेन्शन. आता राशन कार्ड मध्ये माझं राशन कार्ड मध्ये 40% दिव्यांगांना, लो विजन दिव्यांगांना सुद्धा प्राधान्य देण्यात यावं, हा विषयावरती सुरू आहे. भरपूर हा तहसील ऑफिसमध्ये 40% दिव्यांगांना, नॉर्मल असो किंवा लोकोमोटर असो किंवा लो विजन, त्यांना राशन कार्डमध्ये समाविष्ट केल्या जात नाही. 35 किलो हो जे अनाज आहे त्यांना दिल्या जात नाही. आमचे असे हो काही प्रयत्न आहे. तुमच्यासारखे लोक जे एज्युकेटेड आहेत ते सोबत राहिले तर ह्या गोष्टी लवकर साध्य होतील, की यांनाही तो फॅसिलिटी मिळण्यात यावे असं आमचं म्हणणं आहे. एवढंच नाही तर जे 30% दिव्यांग आहे त्यांनाही काही बेनिफिट मिळावा अशी आमची माग आहे, आणि ते वेळेनुसार आपण त्या गोष्टी नक्कीच करू. पण आता सध्या खूप काही बेनिफिट नाही आहे 40%ला. हा त्याच्यासाठीच म्हणलं सर. आता काय करता तुम्ही जॉब? रिकामीच आहो सर, काही बेरोजगार आहो, काम नाही काय नाही. अच्छा अच्छा, केव्हा झालं तुमचं शिक्षण? झालंय 2023 मध्ये. अच्छा अच्छा. मुखेड तहसील किती लोकांची आहे? भरपूर आहे, म्हणजे किती 70-80 दिव्यांग तुमच्या गाव. परिचयात आहे? हा तुमच्या दिव्यांग किती परिचयात आहे? तसे म्हणलं तर 20-30 आहेत हा. नांदेडचा ग्रुप आहे ना, दिव्यांग ग्रुप. तुमच्या स्वतःच्या काय आहे? स्वतःचा नाही माझा. अच्छा. ठीक आहे. बरं ठीक आहे. काही तुमच्या दिव्यांगांना मदत करू करू इच्छिता का तुम्ही? दिव्यांगांना काय मदत करू सर? हम्म हम्म. ते दुसरा एक प्रश्न सर, खेळासाठी काय करावं मार्गदर्शन पाहिजे होतं. खेळासाठी? हो ठीक आहे. आता खेळाडू तुम्हाला 2 प्रश्न उत्तर दिली मी तुम्हाला. तुम्ही बाकीचे भरपूर लोक जुळलेले आहे. हो काय हो, मी तुम्हाला विचारलं दिव्यांगांना मदत करू इच्छिता, तुम्ही माझे शब्द कट केला आणि आपला विचारून राहिले. माझ्या प्रश्नाला काही हे नाही आहे का? नाही हो सर, ते खेळ ते दिव्यांगचे माणसं म्हणलं तर भरपूर आहेत हा. हा, तुम्ही काय मदत करता दिव्यांगांना? मी आता जे होईल ते करीन मी काय कराल? मदत. तर तसं तर काही करू शकत नाही काय. असो, ठीक आहे, काय हरकत नाही. तर उद्याला जुळा तुम्ही पुन्हा. दिव्यांगांसाठी मार्गदर्शनच्या खेळाचं सांगतो काय तुम्हाला. आता भरपूर लोक जुळले, तुमच्या 2 प्रश्नाचे उत्तर दिलेले आहे. बाकी आपण ठीक आहे सर. पुन्हा उद्याला. चालेल, जुळता येईल ना हो उद्याला? उद्या रोज भेटतो सर मी. काही नाराजगी? काय नाराजी नाही सर, मी मीटिंग रोज अटेंड करतो. अरे वा वा. बहुत बढ़िया बहुत बढ़िया. चला ठीक आहे. पर्सेंटेज मी तो मार्गदर्शन उगा ऐकतो लोकांचं. हा, बस बस बढ़िया. ते पर्सेंटेजच्या नान सोडून द्यायचं आजपासून. हा, हो हो ठीक आहे, गुड. हो हो सर. बोला, कोण बोलताय? केप केपी बोला, काय विषय? अनम्यूट करा. बोला काय विषय? सुनील ठाकरे, तुम्हाला मी 3 दिवसापासून तुम्ही जुळत सुनील नाही. तुम्हाला वारंवार म्यूट ठेवा, इथे इको होत आहे, तुमच्या फोनमध्ये प्रॉब्लेम आहे. सुनील ठाकरे, अरे हो सुनील भाऊ, तुमच्या फोनमध्ये प्रॉब्लेम आहे हो, तुम्ही शांत राहा जरा. तुमचे प्रॉब्लेम ऐकून घेतलेले आहे.
तुमच्या फोनमधून इको होतो पूर्ण मीटिंग मध्ये. बोला केपी. म्यूट अनम्यूट करिए खुद को. अरे आवाज नाही येत, म्यूट आहे तुम्ही राव. हा हा, बोला. दलगर सर. पहिल्यांदा जोडत आहे का? हा सर. बोला, नाव सांगा पूर्ण. माझे पूर्ण नाव आहे सुरेश मोरेश्वर पुडके. चुकलं आहे तर. सुरेश मोरेश्वर पुडके. मोरेश्वर पुडके. हा बरं, सर. पर्सेंटेज तुम्ही स्वतः दिव्यांग आहात? हो सर. पर्सेंटेज सांगा. 42. प्रकार. प्रकार पायाचे आहे सर. पाय मोडला होता, तिथं प्लेट लावलेत. म्हणजे दोन्ही पाय सलामत आहे, व्यवस्थित आहे, पण हो पायात सर. प्लेट आहे. हो सर, एका पायात प्लेट आहेत, एक पाय मोडला होता, तो पण सलामतच आहे. दोन्ही पाय मोडलेच आहेत. चालून दाखवू शकता? हो सर. मी आता दुकानामध्ये आहे. एक मिनिट थांबा, हे जरा मला माहिती द्या. कुठून बोलताय तुम्ही? जिल्हा? जिल्हा तालुका मौदा. जिल्हा कोणता आहे? अच्छा, नागपूरवरून आहे का? नागपूर. हो सर. मौदा. बोला, विलेज काय आहे, गाव? गाव दहेगाव. दहेगाव. शिक्षण? शिक्षण 12वी झाली आहे आणि ITI पण झालाय. वय? वय 34. मोबाईल नंबर सांगा. 8928 8928 1309 1309 51. 51. बरं, सुरेश बोडका, 42 वर्ष, नागपूर, मौदा, दहेगाव, 12वी, एज 34. व्यवसाय काय करता? व्यवसाय मोबाईल शॉप याचा सुटीची गावामध्येच. मोबाईल शॉपिंग. बरं, ठीक आहे. बोला, काय म्हणता, सांगा विषय. मला विजय मेहर साहेब नाही का, हो. हा, त्यांनी सांगितलं की त्यांनी ग्रुपमध्ये जॉईन केलं मला. बरं. हा, एकदा तू म्हणे ग्रुपला जॉईन झाला, झूम मीटिंग अटेंड कर, तुला सर सांगतील त्याप्रमाणे करशील. मी त्यांच्याकडे बरं. गेलो होतो हम्म. आणि दिव्यांग नाही का, ते आपला दिव्यांग सहाय्यक पोर्टल, हम्म. हा, तर त्याच्यावर गेलं आणि म्हटलं माझं ते त्याच्यावर फॉर्म भरायचं होतं. बरं. हा, तर तिथं फॉर्म झालं नाही सर. बरं, तू आता काय कर, रजिस्ट्रेशन करायचं आहे ना पोर्टलवर? हा सर. पोर्टलवरती रजिस्ट्रेशन करायचं आहे. रजिस्ट्रेशन कर. फेसबुक कधी बघितलं आता? कालपासून? फेसबुक कालपासून केव्हा बघितलं? नाही सर, फेसबुक नाही बघितलं. हा, तर आता एक काम कर, ही मीटिंग झाली की लगेच फेसबुक बघ. तिथे माझ्या अकाउंटमध्ये माननीय तुकारामजी मुंडे यांच्याद्वारे सहाय्यक पोर्टल दिव्यांग ऑपरेट करायचं याची पूर्ण हो सर. सविस्तर माहिती तिथे दिलेली आहे. ते पूर्ण हा. व्हिडिओ 18 मिनिटाचा आहे. तो 18 मिनिटाचा व्हिडिओ बघ. हा. ते जायचं, कसं जायचं, रजिस्ट्रेशन कसे करायचे ते सर्व स्वतः मुंडे साहेबांनी सांगितलेले आहे. हो का? हो, तर तो व्हिडिओ बघ. काल रात्री 10:30-11 वाजता तो व्हिडिओ पोस्ट झाला माझ्या अकाउंट मधून. हा. तिथे तुझे सगळे प्रश्न सॉल्व्ह होतील. हो सर. त्याच्यानंतर आपलं जे नाही का किट पाहिजे होती आपल्या नाही का शॉपीसाठी, काय पाहिजे? मोबाईल शॉपीसाठी किट, जे आपले स्टूल. 15,000 रुपये वाला. हा, तर ते हा 15,000 सर. घे ना. प्रॉब्लेम काय? 15,000 मिळेल ना तुला. नाही होत आहेत ना सर, तिथून होत त्यांच्या नाहीये. पोर्टलवर अपडेट होऊन नाही राहिलं सर. ते दोघं आहेत ते त्या गावचे, पोर्टलवर अपडेट नाही होऊन राहिला. केले प्रयत्न.
बरं, 1 मिनिट थांबा. आपला तिथं टी लिवलाय, टेम्पररी लिवलाय सर कार्डवर, UDID कार्डवर नाही का? ओके, कधीपर्यंत व्हॅलिड आहे? 31 पर्यंत. हा 31 पर्यंत. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. दोन तीन वेळा प्रयत्न केले, नाही झाले त्यांचे. मला तर आलं विजय सर ते याच्या 15,000 रुपयाचं पोर्टलवर नाही का अपडेट. ते सक्सेस झाल्यानंतर येत होते, त्यांच्या सक्सेस नाही झालेला. रजिस्ट्रेशन झालं आहे पण माझ्याकडे प्रशिक्षणचं सर्टिफिकेट हे नाही आहे, प्रशिक्षण घेतलेलं म्हणून 12वी पास आहो. माझ्याकडे ते पण आहे सर, प्रशिक्षण नाही का? मी जे पेपर दिलं त्याच्यात 5 पण आहे सर. मोबाईल रिपेअरिंगचे याचे नाही का सर्टिफिकेट आहे. ठीक आहे, ठीक आहे. ते साहेब फोन करत आहे, ते विचारून सांगतात आपल्याला. थांबा. कॉल करीत आहात तो व्यक्ती उत्तर देत नाही. साहेबाला फोन लावलेला होता मी, कदाचित ते ट्रॅव्हलिंग करत असेल आता ऑफिसला जाण्याकरता वगैरे. तर 2दा फोन लावला, फोन नाही घेतला. पुन्हा थोड्या वेळात त्यांचा फोन येईलच मला. तर हा विषय मांडतो मी, ऑनलाईन सबमिशन होत नाही असा तुमचा विषय आहे. हो, हा हो. सर. तर मी जर ते ऑफलाईन ह्या पण तर तुमच्या गावातल्या जेवढ्या काही केसेस आहेत त्या घेऊन येऊन जाल, आपण ऑफलाईन इथे सबमिट करून देऊ डायरेक्ट साहेबाकडे. पण एकदा मला ठीक. विचारू द्या. हो, हो. ओके सर. ठीक. तुमच्या नक्कीच होऊन जाईल, काही विषय नाहीये. पण एकदा त्यांनी म्हटलं की ऑफलाईन द्या फॉर्म, तर आपण ऑफलाईन भरून जे काही तुमचे 8-10-15 लोक असतील सगळ्यांचं काम ॲट अ टाइम करून टाकू. ठीक हो आहे. सर. मेयर साहेबांना तर सांगता आम्ही. हा मेयर साहेबांना सांगता म्हटलं. सगळ्या गोष्टी मेयर साहेबांना सांगायच्या. त्यांचे सेतू आहे सर. अरे बिलकुल, सेतू नसला तरी तो माणूस धावून जाते सगळ्यांसाठी. हो सर, बरोबर आहे. हा मग असं थोडी आहे. चला, हा विषय ज्या नको तुम्ही, साहेबांच्या फोन येईल, मी तुम्हाला अपडेट करतो. येईलच फोन त्यांच्या, ते ऑफिसला पोहोचले की. ओके सर. तुम्ही राहा प्रोग्राम मध्ये, ठीक आहे. येस सर. अमोल सर, हा, अरे नमस्कार. सागर सागर बोलतोय सर. बोलू बोला का? बोला. सर काय झालंय आता ते दिव्यांग पोर्टल वरती ना ते 15,000 आहे ना, ते टेक्निकल कोणता तर कोर्स केल्यानंतर भेटतं आपल्याला दिव्यांगांना. म्हणजे कोणत्या ते धंद्यावरलाच? आपले कोर्स म्हणजे त्याच्याकडे काहीतरी शिक्षण पाहिजे आहे, किंवा तो स्वतःचा व्यवसाय करण्याचा व्यवसाय त्याच्याकडे पाहिजे, असा तो विषय आहे त्याच्यामध्ये. नाही व्यवसाय नाही, फक्त टेक्निकल ज्याला नॉलेज आहे ना, ITI किंवा डिप्लोमा वगैरे, म्हणजे टेक्निकल नॉलेज त्यांनाच भेटतं. मी काय म्हणतो, सरसकट सर्व दिव्यांगांना व्यवसाय करण्यासाठी 15,000 भेटावे. आता मी हा विषय त्या दिवशी मला त्यांनी सांगितला की ज्यांचे काही टेक्निकल विषय आहेत, जसं ITI आहे, कोणी कोणी MS टायपिंग झालेले आहे, या लोकांना ते अलाउ करत आहे. तर त्या दिवशी मी त्यांना बोललोय की असं नको करा, की जे काही व्यवसाय वाढवण्याकरता आहे तर त्यांना तो द्या. तर ते मला होकार तर त्यांनी दिलेली आहे. तर ते काहीतरी एकदा पुन्हा तो GR वाचून काढावा लागेल, मी काही वाचलेला नाही आहे. पण आता मी ज्यांना फोन केला होता त्यांच्याशी परत बोलतो, त्यांचा फोन आला मला की हा विषय मांडतो त्यांच्या पुढे. ते कसं आहे, आपण मुख्यमंत्री साहेबांना लेटर देऊन बाबा सरसकट सर्व दिव्यांगांना स्वयंरोजगारासाठी 15,000 रुपये मिळावे, म्हणजे कंपल्शन असं सगळ्यांना मिळावे. कसं आहे, दिव्यांग असल्यामुळे टेक्निकल नॉलेज फक्त 2 ते 3% लोकांना आहेत. कारण दिव्यांग असल्यामुळे टेक्निकल ऍडमिशन भेटत नाही ना आपल्याला. आज थोडं तुम्ही एक काम करा सागर साहेब, तो GR मी ऍक्च्युअली मला वेळ नाही मिळाला, मी काढला नाही. तो GR काढा बरं, काय आहे पूर्ण माहिती वाचून मला अपडेट करा बरं. आपण चालतंय सविस्तर बोलू चालतंय. त्याच्यामध्ये. ते म्हणजे आता वेगळ्या माहिती माझ्याकडे येऊन राहिल्या. वेळेअभावी भाऊ मी खरंच नाही वाचलंय, वाचतो म्हणून आलो पण झालं नाही माझं वाचून. थोडं ते वाचा, आणि त्यात काय लिहिलेलं आहे, असं स्पेसिफिक काही कॅटेगरी लिहिली आहे का त्या पहा बरं, आपण करू या विषयाला पुढे वाढवू. ठीक आहे सर, ठीक आहे. ठीक आहे, हो हो. चला, पुन्हा कोणाला बोलायचं आहे? विद्या शेंडेचं एक काम होतं, बोलून तो 9:30 वाजायचे. राम सर, हा बोला, कोण आहे? कवडूजी काय म्हणता सांगा.
सर मला काय विचारायचं होतं सर. विचारा ना साहेब. एमसी कार्ड काढणं जरुरी आहे का सर बससाठी? काढणं जरुरी आहे, पण सध्या आता त्याला स्थगिती दिलेली आहे. त्याच्यावरती आपण जो व्हिडिओ केलेला होता मध्यंतरी, जर तुम्हाला माहित असेल की एनसीएमसी हा कार्ड असण्याची काही गरज नाही, UDID कार्डवरती हा सर्व बघितलं झालं मी. पाहिजे. कसं आहे, आता ही जी आपली चर्चा आहे ना कडूजी, हा म्हणजे ही चर्चा छोटीशी आहे, पण याचा जो प्रचार प्रसार आहे हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये गांजून राहिला. आणि इथे जे विषय येतात या विषयाला मोठे मोठे ऑफिसर ऐकतात आणि हे विषय तिकडे अपडेट होतात. अच्छा अच्छा. आपल्या डायरेक्ट मागण्या नाही झाल्या तरी या माध्यमातून एवढे विषय आपले क्लिअर होऊन राहिले की म्हणजे भरपूर अमेंडमेंट होऊन राहिले. त्या एनसीएमसीचा जो विषय म्हणता ना, तो व्हिडिओ आपला एवढा गाजला की त्यामध्ये शिथिलपणा आली. शिथिलपणा म्हणजे खूप काही कंपल्सरी नाही केलं की तो असेलच तर तुम्हाला ते घ्यावंच लागेल. थोडं स्थगिती आणलेली आहे त्या विषयावर सध्या. अच्छा अच्छा. पण काढून घेतलं तर बरं आहे, हा हा. नाही काढलं तरी इट्स ओके. म्हणजे सध्या असं काही खूप मॅन्डेटरी नाही केलेलं आहे. त्याच्यावरती विचारविमर्श पुन्हा सुरू आहे. हो का सर? आणि दुसरी गोष्ट म्हणजे दिव्यांग सहाय्यक पोर्टल आहे, डाउनलोड करावं लागेल का? याच्या अगोदर तुम्ही जुळलेले होते का? नाही, मी झुमवर नाही जुळलं, फक्त आपल्या ऑफिस मध्ये आलो एक दोनदा. मला नाही, कधी आले होते तारीख सांगा ना, मला रेकॉर्डमध्ये अपडेट करावं लागेल. मी पेन्शन साठी आलो होतो सर मागे. झालं ना ते काम तर? हा ते काम झालं आहे. हा ते तहसील याच्या नगरपंचायत पंचायत समिती मधूनच झालंय ते आपलं. ठीक आहे ना. तर मला नाव लिहून घे तुम्ही, थांबा. कवडूजी कोंडबाजी शास्त्रकार. कटला का? कुठलं कुठून बोलताय? जिल्हा बहादुरा. बहादुरा. बहादुरा हे आपला. हा हा. बहादुरा. मोबाईल नंबर सांगा. 7507 हम्म 55 हम्म 2127. वय किती आहे तुमचं? 58. बरं 58. आणि दिव्यांगांचे काय प्रकार आहे? पायानी आहे सर. हो, पाय. आणि कोणता पाय? डावा. किती पर्सेंटेज आहे? 48. ठीक आहे चालेल. आपल्याला ते UID कार्ड म्हणजे रिन्यू करावं लागेल का? कारण 19 ला काढलं होतं मी. हो, तर आता काही आलंय का असं मागणी? नाही नाही नाही, काहीच नाही. मग कशाला काही करताय? अच्छा, ठीक आहे सर. जाऊ द्या, हॅलो सर. येईल तेव्हा पाहू काही. हॅलो सर. ठीक आहे सर. हॅलो. बोललं का सरिताताई? हा सर, मी काय म्हणते, मी UDID कार्ड ई KYC केली आहे, तर हयातचा फॉर्म भरणं जरुरी आहे का आता? कशाचा फॉर्म? हयातचा फॉर्म, हयात म्हणून फॉर्म भरतात तो. हयातच्या फॉर्म नाही माहित. ते वर्षातून एकदा भरतात ना सर, तो हयात म्हणून. नाही, मला आपल्याकरता नाही आहे, ते गव्हर्नमेंट सर्वंट आहे त्यांना आहे ते. नाही सर, ते मी हर वर्षी भरत होती सर तो फॉर्म. नाही गव्हर्नमेंट सर्वंट आहे ते. पेन्शन नाही, धारक. मी आतापर्यंत मागच्या वर्षीपर्यंत भरत आली ना सर तो फॉर्म. ते आपण स्वतः हे करत आहोत, ते काही आवश्यकता नाही. नाही आहे ना? नाही. बरं, थँक्यू सर. मागच्या वेळेस मी 1 वर्ष भरली नव्हती ना, तर माझे पैसे 2-3 महिने आले नव्हते सर. नाही तहसीलमध्ये तसं आहेच नाही ना प्रोव्हिजन. तर तिच्या हो ना फॉर्म. सर. हो सर, मी त्या मॅडमनीच मला सांगितलं होतं की परमानंट हँडिकॅप आहे म्हणे तू, तर तुला फॉर्म भरायची, हयातचा फॉर्म भरायची गरज नाही आहे म्हणे. तर मी नाही. तिचंच ऐकलं आणि फॉर्म भरली नाही, तर माझे 2-3 महिने पैसेच नाही आले होते. नाही आणि काही हे नाही त्याला. आणि आता ना 1,500 रुपये येतात मला, 2,500 रुपये अजून यायचे आहेत.
तहसीलमध्ये जाऊन ते करून घ्यायचं. हो. मॅडम गुड मॉर्निंग. बोलू का थोडं? आज आहे पॉसिबल? तहसीलमध्ये एक जाऊन पाहावं लागेल आणखी. एक केस आहे. हो हो मुंबईला राहतात त्या, म्हणजे लग्न अगोदर नागपूरला राहत होत्या. आता ते लग्नानंतर मुंबईला शिफ्ट झाल्या. त्यांचं मेडिकल कॅम्प वगैरे जे आहे चेकअप नागपूरवरून झालं होतं. तर आता आधार कार्ड त्यांचं नागपूरचं आहे आणि UDID कार्ड इथलं आहे. तर त्यांना सगळे डॉक्युमेंट मुंबईचे बनवायचे आहे. तर त्यांना काय करावं लागेल नागपूरला येऊन प्रोसेस? बघा, डॉक्युमेंट सगळे नागपूरचे आहे आणि UDID कार्ड हे मुंबईचं आहे. नाही, UDID कार्ड नागपूरचं आहे, आधार कार्ड मुंबईचं आहे. हो. आता तिथं मुंबईचेच पाहिजे आहे. आता मुंबईचेच पाहिजे आहे. मुंबईमध्ये अपडेट करून देतील ना ते सर्टिफिकेटला. तर मला प्रश्न असा आहे की त्यांच्या UDID कार्ड करता त्यांना नागपूरला बोलवू की मुंबईलाच त्यांना हॉस्पिटलला जायला सांगू? कसं करू? हॉस्पिटल मुंबईच्या हॉस्पिटलला. तर ते UDID कार्ड मुंबईच्या हॉस्पिटलला अपडेट होईल नाही का? अपडेट होईल ते करून देतील. अच्छा, जर ऑप्शन असेल तर, नाही तर मग त्यांना त्यालाच रिन्युअल करून देईल. त्यालाच ते रिन्युअल करून देतील. म्हणजे मग नागपूरला येण्याची गरज नाहीये. आणि राशन कार्ड लागेल का तेव्हा तिथे त्यांना? कर्तव्य नाही. ओके कर्तव्य ओके ओके ओके. ठीक आहे ठीक आहे. तेच त्यांना म्हटलं मी मुंबईवरून नागपूरला बोलवायचं की मुंबईला, खूप कन्फ्युजन होतं. त्यामुळे तुम्हाला फोन लावला. का बरं नाही आहे का तुम्हाला? ठीक आहे. अरे देवा, सुट्टीवर आहे का? मला सॉरी हा, मला माहीतच नाही. अच्छा अच्छा. काय माझ्याकडे प्रश्न येतात ना, मग मी आता काय तुम्हाला तुम्ही आवर्जून मार्गदर्शन करता म्हणून फोन लावतो. करा हा. सॉरी हा. ठीक आहे. थँक्यू. हो. विद्या शेंडे मॅडम. हा सर. त्या मॅडमशी माझं झालं आहे आता बोलणं. ओके. हा, तर त्या बोलल्या की तुम्हाला नागपूरला येण्याची गरज नाही आहे मुंबईवरून. अच्छा. तुम्ही मुंबईचं जे तुमच्या जवळचं हॉस्पिटल असेल जिथे दिव्यांगांचे कार्य केले जातात. कुठे आहे हॉस्पिटल मुंबईचं तुमचं? पालघरला आहे सर. तुम्ही इथे आहे ना? सिव्हिल हॉस्पिटल पालघरला आहे. जवळ कुठलं आहे तुमचं हॉस्पिटल? एक वसईला आहे. ते जे NIEPMD रिजनल सेंटर नालासोपारा ईस्ट, नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर एम्पॉवरमेंट ऑफ पर्सन विथ मल्टिपल डिसेबिलिटी रिजनल सेंटर नालासोपारा पालघर. पालघरला जे हॉस्पिटल आहे तिथे तुम्ही जा सकाळी 10 वाजता. ठीक आहे. ओके. तिथे 10 वाजता जा तुम्ही सकाळी. तुमची UDID कार्ड, तुमचे हँडिकॅप सर्टिफिकेट, आधार कार्ड आणि सर पण UDID कार्ड बनवावं लागेल, माझ्याकडे नाही आहे. बरं, काही हरकत नाही आहे. तुमची हँडिकॅप सर्टिफिकेट आहे ना? हो आहे. हा, तर हँडिकॅप सर्टिफिकेट तुमची नागपूरची आहे ती. हो. आता तुम्ही मुंबईला शिफ्ट झाले आहे, तर तुमचे आधार कार्ड आणि तुमची हँडिकॅप सर्टिफिकेट ओके. हे तुम्ही तिथे घेऊन जा आणि त्यांना सांगा
मला हे रिन्यू करायचं आहे. मी आता नागपूरवरून मुंबईला शिफ्ट झालेली आहे. तर ते तुम्हाला रिन्यू करून देतील. रिन्यू करेल तर तुमची सर्टिफिकेट पण नवीन तयार होईल आणि तुमचं UDID कार्ड पण तुम्हाला मिळेल. ओके सर. काही कन्फ्युजन पुन्हा? सर ते तुम्हाला माहित पडेल का कोणत्या दिवशी चालू असते ते हॉस्पिटल? म्हणजे अगं बाई, मला सांग, रोज सोमवार ते शनिवार राहते. थांब मी सांगतो नाही कुठे सर. आहे. एक मिनिट थांब. असं काही नाही, रोजच राहते, पण थांब तरी पण सांगतो. नाही, कोणी म्हणे गुरुवारी असते, कोणी म्हणे बुधवारी असते, म्हणून. कोणी म्हणजे कोण, मला त्यांचं नाव सांग जरा, मग मी त्यांच्याशी बोलतो, विचारतो त्यांना. एक सर आहे ना, ज्ञानदेव म्हणून मुंबईचे आहे. त्यांना विचारलं तर ते म्हणाले की गुरुवारी आहे. हो, कसं आहे ते क्षेत्रवाईज राहते, पण याच्याकरता नाही राहत. जे मेडिकल मध्ये UDID कार्ड वगैरे तयार करते तिथे नाही राहत ते. ओके. हे इथं लिहिलेलं आहे, सोमवार ते शुक्रवार खुला रहता है, शनिवार अच्छा. और रविवार को सरकारी छुट्टी रहती है, सोमवार से अच्छा. शुक्रवार मेडिकल जांच होते, मेडिकल सर्टिफिकेट बनते, UDID मार्गदर्शन, फिजियोथेरपी, रिहॅबिलिटेशन, व्हीलचेअर, हिअरिंग एड्स जैसे उपकरण, थेरपी सगळं होते सोमवार ते शुक्रवार. जिथे सर ते संजय गांधी निराधार योजनेचा विषय येते तिथे तालुका वाईज किंवा प्रभाग वाईज किंवा विधानसभा वाईज दिवस वाटलेले राहतात. जसं नागपूरला दक्षिण विधानसभाला वेगळा दिवस दिलेला आहे, पश्चिमला वेगळा आहे. परंतु जिथे हँडिकॅप सर्टिफिकेट बनवायची आहे तिथे असे काहीही नियम नाही आहे. आणि हे नियम पण ते कार्यालय स्वतः करतात. सरकारचे असे काही नियम नाही आहे की तुम्ही या दिवशी या आणि या दिवशी या. हे यांच्याद्वारे बनवलेले आहे नियम, कारण यांच्या सुविधांकरिता. त्यामुळे तू अच्छा. सोमवार ते शुक्रवार कधी पण तिथे तुम्ही जा, जे कागदपत्र सांगितले ते घेऊन जा आणि तुमची UDID रिचेकअप करा. अच्छा. काय नाव सांगितलं सर हॉस्पिटलचं? हॉस्पिटलचं नाव आता एक मिनिट. NIEPMD रिजनल सेंटर नालासोपारा. अच्छा. नालासोपारा ईस्ट, पालघर. ओके. ओके म्हणू नको, लिहून घे. सर मी लिहून घेते ना. हा, लिहून घे, नाही तर मग म्हणशील आणखी विसरलो मी. हा सर, बघते. मग मलाच तर ते शब्द आठवून नाही राहिले, काय स्पेलिंग कशी आहे NIEPMD. हा सर, एक मिनिट हा. मी हा, लिहून लिहूनच घे, घेते ना. लिहून घे, लिहून घे. सांगा सर, काय आहे स्पेलिंग प्लीज. हॅलो, NIEN फॉर नोज, हा सर. NIEPMD. NIEPMD. NIE आहे का? E फॉर इयर. MD. NIEPMD NIEPMD सेंटर नालासोपारा नालासोपारा ईस्ट. ईस्ट ना? रीजनल सेंटर नालासोपारा ईस्ट, पालघर डिस्ट्रिक्ट. सकाळी 9 वाजता जायचं बरोबर. इकडे ना. सकाळी 9 वाजता पोहोचा, 5 वाजेपर्यंत राहते, पण सकाळी फ्रेश राहते, सगळं काम करून घ्यायचं. हा हा, ठीक आहे. हा ठीक आहे. हे काम झाल्यानंतर अजून एक काम आहे सर, मी नंतर जॉईन येईन तुम्हाला उद्या. मग फक्त कामच सांगत राहा. ओके सर. आता ते तर करावं लागेल ना सर, थोडा आहे मला प्रॉब्लेम आहे अजून 2-3, तुमच्याशी कॉन्टॅक्ट करणार नंतर. अगं ताई, मी तुला मागेही सांगितलं 4-5 महिने अगोदर, थोडं दिव्यांगांना मदत कर तिथे, थोडं त्यांचे व्हॉट्सअपचे ग्रुप तयार कर, त्यांना जोड, नालासोपाऱ्यातला नेतृत्व तयार कर स्वतःच. घरी आहे तर सर, त्याच्या घे, बोलू शकते. ऍड केलं.
एक दोन जणांचे नंबर तर पाठवले होते मी सर, तुम्ही ऍड तर केलाय. अगं मला नको पाठवू, तू तुझं नेतृत्व घे, तुझा ग्रुप तयार कर व्हॉट्सअपचा. अच्छा, ओके सर, हा, करते. तुझं नेतृत्व घे, तू स्वतः लीडर बन. हा, ओके ओके सर, ओके, ठीक आहे, तुला तुझी करते मी. ओळखी झाली पाहिजे त्या नाला सुपारा की नाला सुपारा की नेतृत्व दिव्यांगों की नेता कौन है, तो हमारी विद्याताई सेंडे है. अच्छा, ओके सर, करते. कर, ग्रुप तयार कर आणि मला सांग. ठीक आहे, ठीक आहे ताई. ओके, ओके आणि म्हटलं एवढं सर. काम करून घे, मग मला रिपोर्ट कर. जाऊन या लवकर, जास्त दिवस नको लावू आता. नाही नाही सर, आता सोमवारीच जाते. हा, आणि सतत माझ्या संपर्कामध्ये राहा या माध्यमातून. हा, ओके सर, ठीक आहे, फोन केले ओके. तर उचलले जाणार नाही कदाचित, परंतु सकाळी जोडायचं आणि सांगायचं, दादा असं झालं तसं झालं, सगळं सांगायचं. अच्छा, ओके सर, ठीक आहे सर, ठीक आहे ताई. ओके. बरं बरं, ठीक आहे, ठीक थँक्यू. आहे. हो हो. चला, आपला विषय 9:30 वाजलेले आहे. आपण विषय इथे आज थांबवूया. आणि आज शुक्रवार आहे, उद्या शनिवार पुन्हा आपला सब्जेक्ट राहीलच. आज इथे ही मीटिंग थांबवू आपण. आणि सर्व दिव्यांग बंधू आणि भगिनी यांना मी विनंती करतो की जे रोज हे कार्यक्रम बघतात, रोज या झूम मीटिंगला जॉईन करतात किंवा किंवा फेसबुकच्या माध्यमातून जे प्रोग्राम बघतात, हाँ जी सर। सर्वांना. हा, बोला, कोण बोलते दादा? हाँ सर, शेष प्रताप बोलते सर, हाँ बोला. प्रयागराज से। अभी भैया कल जोड़ लो मेरे भाई, अभी मेरे को दूसरी भी मीटिंग लगी हुई है मुझे. सर मैंने जो डॉक्यूमेंट बोले थे, मैं डॉक्यूमेंट सेंड कर दिया था आपके व्हाट्सएप पर, देख लीजिए। अभी फोन करो तुरंत, जिस नंबर पे तुमने भेजे ना, 9922478888, मेरी HR आ चुकी है. अभी तुरंत फोन करो और बातचीत करो उस विषय में. हाँ सर। अभी बताओ, लेकिन ये मेरी बात हुई है अमूल भाव से. अमूल भाव ने बोला है कि अभी तुरंत देखो करके, तो मेरे पास रिपोर्ट आ ही जाएगा. ठीक है. ठीक है सर। तो आप सभी का बहुत बहुत शुक्रिया इस कार्यक्रम को ज्वाइन करने के लिए. इस कार्यक्रम में उपस्थित सभी दिव्यांग भाई और बहन से मेरी नम्र विनंती है कि ये कार्यक्रम आप रेगुलर देखते हो, इस कार्यक्रम को बहुत सारा प्यार और आपका आशीर्वाद और अपनापन देते हो. आपके प्यार के कारण, आपके आशीर्वाद के कारण ये कार्यक्रम दिन ब दिन बढ़ते जा रहा है. और इस कार्यक्रम के माध्यम से हम जो जो हमारी समस्याएं रखते हैं, ये कार्यक्रम शासन तक जाता है. और नहीं चाहते हुए भी इस कार्यक्रम का दबाव बोलो, प्रेशर बोलो या विनंती बोलो, हमारे बहुत से दिव्यांगों के काम पूरे महाराष्ट्र में बिल्कुल पूरी फुल फ्लैश में होना चालू हो गए हैं. आज हमारा दिव्यांग भाई बहन अगर कलेक्टर ऑफिस में जाते हैं और बोलते हैं कि अमूल भाव के कार्यक्रम से आया हो, तो उसको अलग से मान सम्मान मिलता है. और यहाँ से भी हम उनके कलेक्टर ऑफिस को कोऑर्डिनेट करते हैं, उनके आमदार साहब को भी विनंती करते हैं. आपसे यही नम्र विनंती है कि सिर्फ इस कार्यक्रम को देखे ना और सिर्फ सुने ना, इसके आगे का एक स्टेप है कि आप अपने स्वयं के अपने खुद के व्हाट्सएप ग्रुप बनाए, उस व्हाट्सएप ग्रुप में हमें ज्वाइन करें. आप अपना अस्तित्व बनाए, अपना नेतृत्व आप खुद बनाए. कब तक हम लोगों की तरफ जाएंगे और बोलेंगे मेरा काम करके दो, मेरा काम करके दो. आपको ऐसा सक्षम दिव्यांग बनना है कि आपके माध्यम से कई लोगों का भला हो. मेरा विषय पूरी मीटिंग में यही रहता है. बहुत बार दिव्यांग मेरी समस्या, मेरी समस्या, मेरी समस्या. हाँ, तुम्हारी समस्या तो हम सॉल्व करेंगे, लेकिन तुम्हारे माध्यम से कितने लोगों का तुम भला कर रहे हो, कृपया इस बात को भी आप समझिए. क्योंकि क्योंकि हम सिर्फ अपने बारे में बात करते हैं, लेकिन इस समाज में ऐसे दिव्यांग हैं जो ना बेड से उठ सकते हैं, ना चल सकते हैं, ना करवट बदल सकते हैं, ना एक रूम से दूसरे रूम में टॉयलेट पे भी जाने के लिए उसको किसी और का सहारा लेना पड़ता है. ऐसे दिव्यांगों तक पहुंचो, शासन की योजनाएं उन तक पहुंचो. मेरा कोई निजी स्वार्थ नहीं, आपका कोई निजी स्वार्थ नहीं है, लेकिन इनकी मदद करो. व्हाट्सएप के खुद के ग्रुप तैयार करो. फेसबुक पर सिर्फ ये कार्यक्रम देखो मत, तो इस कार्यक्रम को आप शेयर करो अलग दूसरे दूसरे दिव्यांगों के साथ. यही आपसे नम्र विनंती है. आज मैंने जिन लोगों को जवाबदारियां दी हुई है, वो अपनी जवाबदारियां निभाए. किसी भी तरह का कोई कारण ना दे कि मैं सो गया था, भूल गया था, मेरा फोन का रिचार्ज नहीं था. ऐसा नहीं है. सामने आना पड़ेगा दिव्यांग सक्षमीकरण के लिए. ये समाज में अकेला नहीं बदल सकता. जब तक आप लोगों की ताकत मेरे साथ में नहीं है, तब तक मैं अकेला कुछ नहीं कर सकता. हमें सब एकजुट होना है, एक मुठ बन के आगे बढ़ना है.
तो आप सभी से विनंती है कि इस कार्यक्रम को शेयर करिए, खुद के व्हाट्सएप के ग्रुप बनाइए, दिव्यांगों को मदद करिए और दिव्यांग सक्षमीकरण की ओर बढ़ने के लिए मेरा साथ दीजिए। नमस्कार, जय सर हिंद, जय। कल मिलेंगे सुबह सर 7 बजे नई हेलो सर। नई अपेक्षाओं के सर साथ। एक मिनट सुन लीजिए, एक मिनट सुन लीजिए सर। कल एक विकलांग मिला था, हैंडीकैप था, वो दोनों पैर से विकलांग था सर। यहीं हटिया में भीख मांगता है। वो मेरे पास फोन किया, बोला भाई हमारे पास चार्जर नहीं है। हमने बोला भाई चार्जर है हमारे पास, ले लो। जब मैं गया उनका देखा, पैर देखा, दोनों पैर देखा, वो सही से न बैठ पाते थे न सही से खड़ा हो पाते थे। दोनों पैर से विकलांग थे सर। मैंने अपना चार्जर उठा के सर मैंने उनको दे दिया। उसके बाद बोले भैया पैसे कितना दे। हम कहा भैया उसे 3010 रुपये होता है ना, आप 1300 रुपये दे दो, अब और क्या कहें अब। और घाटा मैं अपना सह लूंगा। देखो बड़ा कितना बढ़िया काम आपने किया। अच्छी बात है। वैसे ही काम करते रहो, दिव्यांगों की मदद करते रहो। और मैंने आपको कहा था आपके ग्रुप का, आपके एरिया का, आप व्हाट्सएप का ना, हाँ जी, बनारस से, हाँ जी सर। बनारस से हो ना आप? नहीं नहीं, प्रयागराज प्रयागराज से। सर, प्रयागराज। प्रयागराज से, प्रयागराज के दिव्यांगों का व्हाट्सएप ग्रुप बनाया आपने? हाँ सर बनाया हूँ, मुझे ज्वाइन किया? भेजा भी हूँ आपको, भेजा भी हूँ करो मुझे आपको, ग्रुप देख में। लीजिए। व्हाट्सएप में भेजा हूँ आपके। मेरे को ज्वाइन किए क्या अपने व्हाट्सएप ग्रुप पे? हाँ, ठीक है, फिर ज्वाइन किए तो देख लेंगे। क्या नाम से है आपका ग्रुप? शेष प्रताप सिंह। हाँ? शेष प्रताप सिंह। अरे भैया, व्हाट्सएप ग्रुप बनाया है कि आपका नंबर नहीं चाहिए मुझे? अरे ग्रुप ना सर बोल रहे हैं ना, तो ग्रुप बनाया हूँ ना सर। क्या नाम है ग्रुप का? ग्रुप का शेष प्रताप इलेक्ट्रॉनिक्स। तुम्हारा ही नाम है? शेष प्रताप सिंह इलेक्ट्रिक। इलेक्ट्रिक, बढ़िया नाम रखा है तुमने तो, खतरनाक ही एकदम। सर नहीं, मैंने ऐसे भी कोई ग्रुप ग्रुप भी मेरे बनाया हो को नहीं सर। हुआ। हेलो सर, हाँ। मैंने भी ग्रुप बनाया दिव्यांगों की आवाज कर कर, फेसबुक पर भी बनाया हूँ सर और व्हाट्सएप पर, और आपको वहां पर ऐड किया है, आपके नेतृत्व में डिस्क्रिप्शन में लिखा है। चलो, बहुत बढ़िया, बहुत बढ़िया। सभी से विनती है कि कृपया एक बार फिर से आपके हैंडसम वाले, क्यूट वाले, अच्छे चेहरे वाले फोटोग्राफ भेजो। मैं आपके बैनर बना के भेजता हूँ। कुछ लोगों ने भेजे भी है, कुछ लोगों के रह गए, लेकिन अभी 2-3 दिन में सब कर दे। तो फिर से अच्छी फोटो भेजना, लेकिन जिसमें प्रॉपर आपका बैनर पे फोटो आए। ठीक है? और सर जिन्हें कमवा के लिए हमारे, सर कमवा के लिए व्यवस्था करवा दीजिए सर। काय की व्यवस्था करा दो। कमवा के लिए, काम के लिए व्यवस्था करा दीजिए, अरे या तो 2 दिन और से तो कहीं। जुड़े हो यार तुम प्रयागराज से, मेरे से क्या इतनी अपेक्षा करते हो? मैंने तुमको बताया उस पर फॉलो करो, रुको, जुड़ो जुड़ो तो। सर दो दिन में क्या सर नंबर इनको भेज वीडियो दो यहाँ पे, बनाने भेजा मुझे था। खुद को नहीं पता इन्होंने प्रयागराज में क्या चल रहा है तो। सर अरे सर इन्होंने ठीक वीडियो है, नहीं मैं भेजा आपको, आपने बोला जब था कि कमाएंगे वीडियो सर तभी बनाकर तो कमवा कर आगे भेजो। बढ़ाएंगे सर। अरे तो लेकिन 2 दिन भाई, 2-3 दिन ही हो गए तुम जुड़े हुए। प्रयागराज में तुमको जो बताया वो करो आप। मैंने बताया था आपको, खुद के वीडियो बनाओ, मुझे अच्छे से याद है आपका चेहरा। और मुझे विद्यासागर के बाद। समय दो, जरा घुल मिलो। प्रयागराज के आपके जिला कलेक्टर से मैं बात करता हूँ, गाई मत करो। पटकन जेव बाईकडे तिथेच चलिए, टाइमपास बहुत करत बहुत राहायचं तर शुक्रिया। टाइम हो रहा है, मेरे ऑफिस के भी लोग मुझसे मीटिंग के लिए रुके हुए हैं। रेडमी प्रयागराज भैया, पुष्पेंद्र हनुमान जी गेडाम, रुपेश जी गिरटकर, दिनेश जी अलसापुरे, मयूर भाई चौहान, सरिता ताई रंगारी, प्रमोद भाई सेलोकर, JHN भैया, KP भैया, शीतल जी ताई नेरेकर, प्रमोद भाई राउत, प्रमोद जी राउत साहब, सागर भैया, पूर्णिमा धोडी, सुनील जी ठाकरे, सैमसंग पासकोड, और भी यहाँ पे उपस्थित पहले जो लेफ्ट हो चुके हैं तमाम भाइयों और बहनों का बहुत बहुत शुक्रिया इस कार्यक्रम को ज्वाइन करने के लिए, इतना अपार प्यार और अपनापन देने के लिए। कल सुबह मिलेंगे 7:30 बजे नई उम्मीद के साथ में। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय दिव्यांग। जय हिंद जय महाराष्ट्र.